The first wala point is you must be very clear about what this examination is. So those who are having this particular feeling, मी तुम्हाला सांगतो what you are doing. तुम्ही प्रिलिम्सचं प्रिपरेशन करता, हे ब्लॅक करता येईल बोर्ड मागचं बॅकग्राऊंड. जे मी सांगतोय न चुकता व्यवस्थित लिहून घ्या. मला मध्ये मध्ये प्रश्न विचारा आणि एक लक्षात घ्या, फॉलो एनी वन स्ट्रॅटेजी. इंटरनेटवर ठिकाणं स्ट्रॅटेजीज पडल्यात. रीड एनसीआरटी, नयावाला एनसीआरटी, पुराणावाला एनसीआरटी, तमिळनाडूवाला एनसीआरटी, अरुणाचल प्रदेशवाला एनसीआरटी. After reading all these 1000 types of NCRTs, the cutoff for UPSC prelims is between 95 to 103. What does it mean? It means that what are your misconception? So first thing, what is your opinion about UPSC prelims? UPSC prelims examination किस चीज के बारे में है? I will tell you आप क्या गलती कर रहे हो, कि आपको क्या लगता है. UPSC prelims is about first thing जो आपको लगता है it's about facts, बराबर है. Second, it's about numbers. Then third, it's about persons. Then fourth, it's about years. Then fifth, it's about like information or data, बराबर है. So all these are your misconceptions about UPSC prelims. कि यूपीएससी प्रीलिम्स करना है मतलब क्या, आर्टिकल याद करना है, लोगों के नाम याद रखना है, प्लेसेस के नाम, ईयर्स के नाम. यू आर कंप्लीटली इन टोटल रॉन्ग डायरेक्शन. आई विल गिव योर टारगेट, आज वाला टारगेट. आप क्या करो, 2025 का यूपीएससी प्री का पेपर ले लो और इसमें आपको क्या सर्च करना है, आपको सर्च करना है कितने आर्टिकल्स पे क्वेश्चन आए हैं, कितने पर्सन्स पे, कितने प्लेसेस पे, कितने ईयर्स पे, कितने नाम पे, कितने इकॉनॉमिक्स के डेटा पे. यू डू दिस ऑन युअर ओन. बघा, अभ्यास करण्याच्या अगोदर तुम्ही कशाचा अभ्यास करताय याबद्दलची क्लॅरिटी न घेता जर तुम्ही अभ्यास केला, देन यू आर बाउंड टू फेल इन दिस एक्झामिनेशन. वाय वी फेल UPSC prelims? Over studying, over reading, over guidance, over information, over pathantar. Doing everything in excess without revision is the most important reason why you fail UPSC prelims. Very simplest strategy, मी तुम्हाला सगळ्यात सिंपल वाली स्ट्रॅटेजी सांगणार आहे. सो आज पहिलं टारगेट काय, यू गो थ्रू 2025 पेपर ऑफ UPSC प्रीलिम्स और इसमें यू ट्राई टू सर्च द टोटल नंबर ऑफ फैक्ट्स and you come to the conclusion whether UPSC prelims is a fact based paper or it is your knowledge based paper. फैक्ट का मतलब क्या है कि उन्होंने आपको फैक्ट पूछा है, बराबर है. नहीं तो ऐसा आप बोलोगे कि सर यहाँ पे नंबर आया है CO2 इमिशन मीथेन की वजह से इतना बढ़ गया था, सो ये पूछ नहीं. नॉट, दे हैव आस्क्ड यू स्पेसिफिकली अ फैक्ट कि दिस पर्टिकुलर आर्टिकल इज रिलेटेड विद सेंटर स्टेट रिलेशंस, लेजिस्लेटिव रिलेशंस, एडमिनिस्ट्रेटिव रिलेशन. बराबर, आपको वो टाइप का क्वेश्चन आपको ढूंढना है. या आपको ये देखना है कि उन्होंने कहीं पे पूछा है कि महाराष्ट्र का जीडीपी कितना था, हिमाचल का कितना था, किसका जीडीपी कितना बढ़ा, किसका जीडीपी कम हुआ. आप देखो, व्हेन यू आर रीडिंग न्यूज़पेपर, आपने कल का बजट देखा, आई टेल यू, आपने सब ऐसे फैक्ट अंडरलाइन किए जिसपे कभी भी सवाल नहीं आता है, बराबर है. सो फर्स्ट थिंग आप ढूंढो, यू कम टू द कंक्लूजन, UPSC prelims is not about examination, it's not about fact, number, person, year, places, information, data. UPSC prelims is an examination of temperament. Now this word is very very important. सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो माहितीये का, जगात ही सगळी जी नाटकं करणारी लोक आहेत ना, जेव्हा त्यांच्याकडे शिकवण्यासाठी काहीही नसतं ना, तेव्हा असे अवघड अवघड शब्द वापरतात. हा, मग तुम्हाला प्रश्न पडतो, आपण आपल्या आयुष्यात मेकॅनिक शिकलोय, M2 शिकलोय, M3 शिकलोय, क्रॉप ब्रीडिंग शिकलोय, सगळं शिकलोय. हे टेम्परामेंट आतापर्यंत आयुष्यात कधी, टेम्पल तरी बघितलं पण टेम्परामेंट आयुष्यात कधी आलेलं नाहीये. अँड देन द पर्सन लाइक द कोचिंग क्लास वाला लाइक मी इज वेरी हैप्पी, चलो अपन इनका नस पकड़ लिया, अभी अपने पास अगले साल फिर फीस भरेंगे. नाही, व्हॉट इज टेम्परामेंट? टेम्परामेंटचा अर्थ आहे, आय विल टेल व्हेरी सिंपल थिंग, व्हेरी सिंपल. टेम्परामेंटचा अर्थ काय, लेट्स थिंक इट व्हेरी लॉजिकली. देर आर 100 क्वेश्चन्स इन युअर GS पेपर, करेक्ट आहे.
100 क्वेश्चन्स इन युअर जीएस पेपर. तुमच्यापैकी जो कोणी येणाऱ्या 4 ते 5 महिन्यात एकदम सिन्सिअरली अभ्यास करल, हुशार असो अथवा नसो, खूप महत्वाचं सांगतोय मी, तुमच्यापैकी जो कोणी येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात अत्यंत सिन्सिअरली अभ्यास करेल, तो हुशार असो अथवा नसो, अभ्यास चांगला असो अथवा नसो, इंटेलेक्च्युअल असो अथवा नसो, पाठांतर असो अथवा नसो, जो सिन्सिअरली अभ्यास करतोय सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत, याला कंपल्सरी या 100 पैकी 30 क्वेश्चन्सचं उत्तर नक्की येईल. 30 क्वेश्चन्स आन्सर 100% येणार आहे. नाउ यू टेल मी, लेट अस से यू आर अ क्लास ऑफ व्हेरी सिन्सिअर पीपल, स्टडिंग व्हेरी हार्डली, स्टुडियसली, व्हेरी जेन्युनली, व्हेरी सिन्सिअरली. मग या क्लासमध्ये बसलेल्या प्रत्येकाचे 100 पैकी जर 30 क्वेश्चन्स करेक्ट येत असतील, देन इज देअर एनी कॉम्पिटिशन इन दोज 30 क्वेश्चन? नाही, कारण तुम्हाला कुणाला त्यामध्ये ऍडव्हान्टेज मिळणार नाहीच आहे ना, बरोबर आहे. सो 30 क्वेश्चन्स मध्ये देर इज नो कॉम्पिटिशन. दिस इज टेम्परामेंट. एंड तुम्ही कशात खुश असता? सर मुझे इतने आर्टिकल्स पाठ है, मैंने इतना बार रिवीजन किया है, एनसीईआरटी मॉडर्न इंडिया का 4 बार पढ़ा है, लक्ष्मीकांत 10 बार पढ़ा है, आई डिड दिस 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 दिस, एंड सर आई एम डेफिनेटली गोइंग टू क्लियर दिस एग्जामिनेशन. नो, यू आर गोइंग टू हैव एज इन दीज 30 क्वेश्चन फॉर विच यू हैव दॅट फील गुड फिलिंग, हॅपी हार्मन्स. हा मला सगळं येतं, बरोबर आहे. बट दीज 30 क्वेश्चन्स आर नोन टू एव्हरी वन, सो देर इज नो कॉम्पिटिशन इन दीज 30 क्वेश्चन. फर्स्ट चीज, देर आर 20 क्वेश्चन्स, बरोबर आहे, 20 क्वेश्चन्स जे कुणालाच येत नाही. युपीएससी प्रिलिम्स मध्ये एव्हरीवेअर देर आर 20 क्वेश्चन्स जे कुणालाच येत नाहीत, कुणालाच. म्हणजे असं कोणीच नसतं की जे ठामपणे सांगू शकतं की याचं उत्तर हेच आहे, एक्सेप्ट फ्यू अँटिक स्पीशीज. त्या अँटिक स्पीशीजला या 20 पैकी 4-5 प्रश्नांची उत्तरं येत असतात, आहे तुमच्या आजूबाजूला. आणि ही लोक कशी असतात माहितीये का, हे जे 20 लोक असतात, यांना या 20 प्रश्नांचे उत्तर ते म्हणतात, हा याचं उत्तर मी ना ते न्यूयॉर्क टाइम्स वाचताना त्या कोपऱ्यात वाचलं होतं, याचं उत्तर ना फ्रंटलाईन मी रोज सकाळी वाचतो, फ्रंटलाईनच्या कॉलम मध्ये याचं उत्तर होतं, याचं उत्तर आहे ना वीकली जो मॅगझिन येतं ना, वीकली मॅगझिनचे जे एडिटर येत नाही, त्या एडिटरचा त्या दिवशी बर्थडे होता, मग त्या दिवशी न्यूज आली होती, त्यात मी वाचलं होतं. अशा 20 प्रश्न उत्तर येणार आहे. पण हा जो कार्यकर्ता ना, ज्याला 20 या बॉटम 20च्या पैकी 10-12 प्रश्नांची उत्तर येतात, याला बाकी काहीच येत नाही. येस. पण काय असतो, तो अख्ख्या तुमच्या अख्ख्या क्लासरूम मध्ये सगळ्यांना प्रेशर वाटत फिरत असतो. याला 20 मधला तुमच्यापैकी बघा, एकदम कोपऱ्यातला प्रश्न येणारा जो कार्यकर्ता असतो ना, त्याच्या एवढं टॉक्सिक घातकी कुणीच नसतं. तो पुढचे 50 वर्ष इथंच राहील की भाऊ खूप हुशार आहेत, पण भाऊ कधी प्रिलिम्स पास नाही झाले, राईट. सो मग मला सांगा, जो सिन्सिअर क्राऊड आहे, ज्याला हे 30 येतात, ज्याला हे 20 कुणालाच येत नाहीत, इज देअर एनी कॉम्पिटिशन इन दिस 20 क्वेश्चन? नो, इथं कॉम्पिटिशन नाहीच आहे. देन कम्स द पार्ट ऑफ, लेट अस से 50 क्वेश्चन. 50 क्वेश्चन्स पैकी एक सिंपल डिव्हिजन आहे, जी लोक थोडं ऍडिशनल प्रिपरेशन करतात, थोडा चांगला अभ्यास करतात, अभ्यासाची सवय चांगली आहे, जी लोक नाही मी रेग्युलर टेस्ट देतात, रेग्युलर लेक्चर अटेंड करतात, रेग्युलर कॉन्सेप्ट क्लिअर करतात, त्या लोकांना या 30 क्वेश्चन मध्ये ऍडव्हान्टेज असतो. सो दीज 30 क्वेश्चन्स आर फर्स्ट लाईन ऑफ कॉम्पिटिशन. दीज 30 क्वेश्चन्स आर फर्स्ट लाईन ऑफ कॉम्पिटिशन. करेक्ट आहे, इथपर्यंत आपण आलो. पण इथं पण जवळपास खूप लोक असतात, पण इथं कॉम्पिटिशन असतं 30 क्वेश्चन्स मध्ये. सगळ्यात महत्वाचे 20 क्वेश्चन्स आहेत. हे 20 क्वेश्चन्स कोणते आहेत माहितीये का? प्रश्न वाचलाय, आय फील बी इज द आन्सर, पण मी जबरदस्ती सी टिक करून माझं उत्तर चुकलंय, सो इथं काय करायचं? हे 20 क्वेश्चन्स असे आहेत की मी इथं प्रॅक्टिस करताना आय नो युपीएससी लॉजिक काय आहे. इफ ऑल ऑप्शन्स आर व्हेरी डिफिकल्ट अँड ऑल ऑप्शन्स आर अननोन, देन UPSC जनरली गिव्स ऑल ऑफ द अबव आन्सर आफ्टर सॉल्विंग लास्ट 10 to 15 years of the UPSC previous years question. It is my logic. बरोबर आहे. सो हे जे 20 क्वेश्चन्स आहेत, इट इज रिअल पार्ट ऑफ युअर एंटायर UPSC प्रिपरेशन. अँड आय टेल यू, ह्या 20 क्वेश्चन साठी तुम्हाला एक अक्षरही पुस्तक वाचायची गरज नाही. These 20 questions are part of your temperament. हे 20 क्वेश्चन्स मग हे कुठने येतील? These 20 questions you are going to solve through your temperament. And this is the reason why many people say, sir, I read
NCERT 4 times. I read Lakshmikant 10 times. I have this revision. I solve 100 PYQ वाला टेस्ट. मैंने यूपीएससी का प्रीलिम्स का 10 साल का पेपर 10 बार सॉल्व किया है, फिर भी मेरा अटेम्प्ट क्यों नहीं? Why? Because you are more comfortable in these 30 questions. You have this particular feel good feeling कि मुझे सब आता है. यूपीएससी प्रीलिम्स का पिछला कोई भी सवाल पूछो, मुझे सब आता है. बट यूपीएससी इज नॉट इंटरेस्टेड इन व्हाट यू ऑल नो. यूपीएससी इज इंटरेस्टेड इन कि मैंने अगर इनको सिलेबस में का कोई कॉर्नर वाला सवाल दिया तो यहाँ पे ये बंदे खुद का इंटेलिजेंस यूज करके, खुद का सबकॉन्शियस मेमोरी यूज करके, कैन दे कम टू दिस पर्टिकुलर क्वेश्चन आंसर, एंड वी आर गोइंग टू बी दैट पर्सन. Yesterday I came to our examination hall. Many of you were there. I told you कि लास्ट 30 मिनट में आप क्या करो, या जो कुछ भी टाइम आपको बचता है उसमें आप क्या करो, जो क्वेश्चन आप सॉल्व नहीं करने वाले थे उसको आप आपके क्वेश्चन बुकलेट पे सॉल्व करो. आपने कुछ लोगों ने शायद किया होगा. सो व्हाट इज योर ओपिनियन? वहां पे आपका आंसर ज्यादा करेक्ट आया, रॉन्ग आया? यू गॉट करेक्ट और यू माइट गॉट रॉन्ग. देयर आर टू टाइप्स आर देयर. अगर आपका प्रिपरेशन ज्यादा है तो देयर आर चांसेस कि आपका क्वेश्चन का आंसर सही नहीं आएगा, बट आपको अपने को ये करना है, अगली बार से अपने को ये कॉन्शियसली करना है. करेक्ट है. सो इसका मतलब क्या है कि जो क्वेश्चन आपने आधा अधूरा पढ़ा है या नहीं पढ़ा है या सबकॉन्शियसली याद है या आपको लगता है इसका उत्तर मुझको नहीं आता है, वो क्वेश्चन का आंसर आप कैसे सॉल्व करोगे इस टेम्परामेंट. आई विल टेल यू. आपका जीएस का पेपर खत्म होने के बाद जब आप बाहर आओगे तो आपका सबसे पहिला वाला रिएक्शन क्या होगा? माझा शब्द लक्षात घ्या, यावरती मी कुणासोबतही पैज लावायला तयार आहे. पहिलं रिएक्शन असेल, मी एवढा जो अभ्यास केला यातनं काहीच आलं नाही, विनाकारण एवढा अभ्यास केला. आय टेल यू, दिस विल बी युअर फर्स्ट रिएक्शन. यासाठी मी कितीही रुपयाची कसलीही पैज लावायला तयार आहे. बट इट इज नॉट दी केस. तुम्ही जे वाचलं त्यातनं जरी क्वेश्चन नाही आले तरी सुद्धा जो पेपर तुम्ही सॉल्व केला, हा सॉल्व केलेला पेपर सॉल्व करण्यासाठी जी तुमची मेंटल टेम्परामेंट बिल्ड करण्याचं काम होतं, ही मेंटल टेम्परामेंट कुणी बिल्ड केली? तुमच्या क्लासमधलं प्रिपरेशन, तुमचे लेक्चर्स, तुम्ही पाहिलेले व्हिडिओ, तुम्ही दिलेल्या डेली टेस्ट, तुम्ही सॉल्व केलेले संडेच्या टेस्ट, या सगळ्यांनी तुमची टेम्परामेंट बिल्ड केली. दे हॅव हेल्प्ड यू हाऊ टू कम टू दिस पार्ट, अँड वी आर गोइंग टू वर्क ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ द टेम्परामेंट. आपण याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं, खूप सिन्सिअरली वर्क करणार आहोत. चालेल. चल, आता मी तुम्हाला इतक्या टेम्परामेंट नाही करणार, पण तुम्हाला हे लक्षात आलंय का की टू क्लिअर यूपीएससी प्रिलिम्स, ओनली रीडिंग बुक्स, स्टडिंग इन द लेक्चर हॉल, रिवाइजिंग द थिंग्स, मगिंग अप द फॅक्ट्स इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट काय की एक्झामिनेशन हॉलमध्ये ज्या क्वेश्चनची उत्तर मला येत नाहीयेत त्या क्वेश्चनला मला अटेम्प्ट करायचं आहे, आणि अटेम्प्ट करून मला रिझल्ट आणण्यासाठी माझी काय मानसिकता असायला हवी इज नोन ॲज अ टेम्परामेंट. And that temperament will only come through your preparation, your dedication, your perseverance, your hard work, and all good qualities within you. And we are going to work on it. And for this you have to solve daily class wala test. Second, you are expected to solve आपका test series वाला test. दुसरी गोष्ट, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आता जेव्हा तुम्ही क्लासरूम मध्ये डेली वाली टेस्ट सोडवायला सुरू केली आहे, तर मला सांगा, जो पोर्शन तुम्ही जून पासून वाचत आले होते तो आता पाठ व्हायला सुरू झालाय की नाही? So that's why it is known as an integrated approach. During means get an idea about what all concepts are there. During prelims, remember the things, remember the facts, remember the numbers which you are going to use in your mains examination after prelims. म्हणून प्रिलिम्स खूप चांगला अभ्यास करायचा, कारण आता जो डेटा, जो फॅक्ट, जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणार आहे, वी आर गोइंग टू यूज दिस एंटायर इन्फॉर्मेशन फॉर आवर प्रिपरेशन ड्युरिंग आन्सर रायटिंग ऑफ युअर मेन्स. इथपर्यंत क्लिअर? चलो, विल गो फॉर ऑल दीज थिंग्स वन बाय वन. ठीक आहे. सध्या टेम्परामेंट टप्प्याटप्प्याने येईल, काही अडचण नाहीये. चलो, आय विल टेल यू एव्हरी लॉजिक. एमपी तुम्हाला प्रिलिम्सचे बुकलेट दिले होते, तुम्ही विसरलात. दिले होते, प्रिलिम्सचे बुकलेट होते, इयर वाईज होते. काही लोकांना मिळाले असेल, पण तुम्हाला 13 पासूनचे बुकलेट दिलेले आहेत. त्यात प्रत्येक क्वेश्चनच्या खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. राईट? छोटे छोटे बुकलेट आहेत, 13 पासूनचे बुकलेट आहेत. नंतर घरी गेल्यावर चेक करा. सो व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस ओव्हर हियर इज यूपीएससी प्रिलिम्स वाला स्ट्रॅटेजी.
आपलं टार्गेट काय? टू अंडरस्टँड व्हॉट इज गोल्डन रूल, व्हॉट इज गोल्डन फ्लो, नंबर ऑफ अटेम्प्ट्स, एनसीआरटीज, हाऊ टू रीड बुक्स, नोट्स मेकिंग, स्टडी ऑफ पीवायक्यू अँड इम्पॉर्टन्स, माइंड मॅप. तुम्हाला 3च माइंड मॅप मिळेल, बाकीचे विदिन अ मंथ मिळून जातील. हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग टॉपिक हे आपल्याला अंडरस्टँड करायचंय. तुम्हाला क्लासकडनं टॉपिकचं प्रिलिम्स सेल्फ अनालिसिस शीट मिळेल, एक तुम्हाला मिळेल. त्याचं काम चालू आहे, विदिन 2 या वीकेंड पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय. रिव्हिजन, एमसीक्यू प्रॅक्टिस, एमसीक्यू सॉल्विंग टेक्निक, टेस्ट सिरीज प्रॅक्टिस, डेली प्लॅनिंग, प्लॅनिंग अप टू 10th. आपली एक्झाम किती तारखेला आहे? 10th मेलाच आहे का? 24 मे. डेट तीच आहे का? 24 मेच आहे ना? प्लॅनिंग अप, हा ठीक आहे. प्लॅनिंग अप टू 10th मे काय असणार आहे? 15 दिवसांना आपण नंतर बघूया. स्ट्रेस मॅनेजमेंट अँड व्हॉट शुड बी अवॉइडेड, आपण या सगळ्या गोष्टी वर्कआउट करणार आहे. यू मस्ट फॉलो एव्हरीथिंग व्हेरी जेन्युअनली. तुम्हाला ज्या ठिकाणी, हा असं नाही की माझी एकट्याची स्ट्रॅटेजी करेक्ट आहे. जर समजा तुम्ही युट्यूबला एखाद्या ऑल इंडिया रँक 1ची, एखाद्या ऑफिसरची, एखाद्या टॉपरची, एखाद्या IITNची, IIM वाल्याची जर स्ट्रॅटेजी पाहितली असेल अँड इफ दॅट स्ट्रॅटेजी इज कॉन्ट्रॅक्टिंग विथ माय व्हॉट एव्हर आय एम सेइंग, वी कॅन डिस्कस. असं असू शकतं की जर त्याचं काहीतरी चांगलं असेल तर आपण त्याच्यावर काम करूया, पण वी विल वर्क आउट अ स्ट्रॅटेजी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सगळ्या प्रिलिम्सचा मेन पर्पज काय आहे? टू मेक यू डिसायझिव्ह. लक्षात घ्या, जे तुम्ही नाहीयेत, टू मेक यू डिसिजन मेकर. आतापर्यंत सध्या तुमचं तेच पडलंय, हे वाचून नाही झालं, ते वाचून नाही झालं, हे बाकी आहे, ते बाकी आहे. आणखीन सांगतो, जी लोक प्रिलिम्सला अक्षरही अभ्यास करत नाहीत पण एक्झामिनेशन हॉलमध्ये विथ गुड टेम्परामेंट जातात, दे क्लिअर युपीएससी प्रिलिम्स. आणि जी लोक मरमर 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 अभ्यास करतात, पुस्तकं वाचतात, रिव्हिजन करतात, त्यांचं असं होतं की सर एवढा अभ्यास केला तरी माझा स्कोर वाढत नाहीये, हे वाचलं तरी माझा स्कोर वाढत नाही. सी, स्कोर इज नॉट बेस्ड ऑन व्हॉट यू मग अप, व्हॉट यू रिमेंबर, व्हॉट यू ट्राय टू फॅक्ट. फॅक्ट तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करतात त्यावरती रिझल्ट नाहीये. विल गो फॉर दीज थिंग्स वन बाय वन, राईट? चलो, सगळ्यात पहिला पार्ट आहे दॅट इज अ गोल्डन रूल. सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज अ गोल्डन रूल? सिंपल कॉन्सेप्ट आहे. सी, ही जी पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे, इट इज अ MCQ बेस्ड एक्झामिनेशन. सो व्हॉट डज दिस MCQ स्टँड्स फॉर? इट स्टँड्स फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. MCQ stands for MCQ, multiple choice question. What it means? So a question which have many number of options. आता एक सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगतो. समजा मी तुम्हाला एखादं पेज दिलं, A4 साईजचं पेज दिलं रीडिंगला, A4 साईजचं पेज, यू आर रीडिंग दॅट पेज. तर साधं तुम्ही टाइम मॅनेजमेंट लावा. टू रीड दॅट वन पर्टिक्युलर पेज यू रिक्वायर 6 to 7 minutes. जर मोठं असेल तर थोडा जास्त वेळ लागेल, पण मी हे इमॅजिन करतो की तुमचा अभ्यास आता चांगला झालाय, रीडिंग स्पीड चांगली आली आहे, अंडरस्टँडिंग चांगलं झालंय, कॉम्प्रिहेन्शन चांगलं झालंय. सो यामुळे तुम्हाला पेज खूप पटकन कळतं. पण मला सांगा, ते पर्टिक्युलर पेज जर तुम्ही वन टाइम रीड केलं, डू यू रिमेंबर एंटायर पेज? नाही. काय होतं, तुमच्याकडनं ते पेज फक्त वन टाइम रीडिंग झालंय. देर आर चान्सेस की सगळं कॉम्प्रिहेंड पण झालेलं नाहीये. 20% 30% कॉम्प्रिहेंड झालं असणार आहे, बाकीचं कॉम्प्रिहेंड झालेलं नाहीये. करेक्ट आहे. मग आता या पर्टिक्युलर केसमध्ये 6 to 7 minutes तुम्हाला काय लागलंय? पेजला रीडिंगला लागलंय. ते पेज परत कॉम्प्रिहेंड करायला तुम्हाला आणखीन मिनिमम परत 1.5 minute लागेल. परत एकदा गो थ्रू करायचंय की काय काय महत्वाचं आहे. आणि तुम्हाला वाटलं की नाही, पेज मला पाठच करायचं. पेज पाठ करायचं म्हणजे काय? त्या पेज मधल्या महत्वाच्या फॅक्ट्स, पर्सन, नेम्स मला मगअप करायच्यात. देन अगेन यू विल रिक्वायर हाऊ मेनी मिनिट्स? 1.5 minutes. So technically, to mug up a page of A4 size and all important facts from that page of A4 size, you require 7 plus 3, 9 to 10 minutes. In 9 to 10 minutes, you will mug up that one particular page. ते पण नॉट शुअरली की तीच फॅक्ट महत्वाची आहे, तीच फॅक्ट महत्वाची नाहीये. कारण तुम्हाला काय महत्वाचं वाटतंय हे एक्झामिनरच्या पर्स्पेक्टिव्हनं महत्वाचं असेल की नसेल याची शाश्वती नाही. नो गॅरंटी. ऑल्टरनेटिव्ह मेथड. ऑल्टरनेटिव्ह मेथड, लेट अस से हे जे पर्टिक्युलर A4 साईजचं पेज आहे, यावर इफ आय मेड अन अटेम्प्ट टू मेक अन MCQs, प्रश्न काढायचा प्रयत्न केला. हाऊ मेनी MCQs आय कॅन मेक ऑन अ पेज ऑफ A4 साईज? मॅक्स 2. पण चला आपण ओढून तोडून मी काय केलं, 3 प्रश्न बनवले, 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन बनवले. सी, 3 क्वेश्चन्स. टू रीड 1 क्वेश्चन यू नीड ऍटलिस्ट 45 सेकंड. हाऊ मेनी सेकंड्स? 45 सेकंड.
आपण कन्सिडर करूया, तुम्ही थोडे न्यू कमर आहात, थोडा वेळ लागेल. सो टू रीड वन क्वेश्चन यू रिक्वायर वन क्वेश्चनला यू रिक्वायर 1 मिनिट. या सोने 3 क्वेश्चनला किती वेळ लागेल? 3 मिनिट. हाऊ मेनी मिनिट्स? 3 मिनिट. यू रेड दिस पर्टिक्युलर क्वेश्चन इन हाऊ मेनी मिनिट्स? 3 क्वेश्चन्स इन 3 मिनिट्स. पण काय क्वेश्चन रीड करताना तुम्हाला डायमेन्शन्स असतात, लिमिटेशन्स असतात, पॅरामीटर्स असतात. यामुळे क्वेश्चन मध्ये काय विचारलं की पटकन कळतं. तुम्हाला म्हणलं इथून शनिवार वाड्यापर्यंत जावा, पहिली टास्क. दुसरी टास्क, इथून शनिवार वाड्यापर्यंत जात असताना किती बस स्टॉप लागतात, किती गव्हर्नमेंट ऑफिस लागतात आणि किती पेट्रोल पंप लागतात हे लिहून आणा. मला सांगा आउट ऑफ दीज 2 थिंग्स कोणत्या केसमध्ये रिमेंबरन्स जास्त असेल? सेकंड केसमध्ये. पहिल्या केसमध्ये तुम्ही शनिवार वाड्यापर्यंत गेलात आणि परत वापस आला तर मी तुम्हाला विचारलं, सांग किती बस स्टॉप होते? तुम्ही म्हणाल सर मी बघितलंच नाही. किती पेट्रोल पंप होते? सर आय डोंट नो. हाऊ मेनी गव्हर्नमेंट ऑफिसेस वेर देर? सर माहित नाही, कारण तुम्ही त्या पर्स्पेक्टिव्हने गेला नाही. पण हेच मी तुम्हाला जातानाच कमांड दिलीये की इथून तिथं जात असताना तुम्ही चेक करा हाऊ मेनी पेट्रोल पंप्स, हाऊ मेनी गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि हाऊ मेनी आणखी वट एव्हर. तुम्ही काय करता? सो दिस इज द ब्युटी ऑफ अ क्वेश्चन. क्वेश्चन हेल्प्स यू टू आयडेंटिफाय व्हॉट यू शुड फोकस अपॉन. सो 3 मिनिटात यू आर गोइंग टू रीड 3 क्वेश्चन, पहिली रीडिंग. परत रिपीट रीडिंग करायचं म्हणलं तर लेटेस्ट हाफ मिनिट नाही लागणार, कारण तुम्हाला काही गोष्टी माहित असतात. नन ऑफ द अबव आपण रिपीट वाचतो का? नाही वाचत. पण स्टील टेक कन्सिडर करा की परत हाफ मिनिट लागेल. सेकंड रिडिंगला यू रिक्वायर 1.5 मिनिट. दुसऱ्यांदा तुम्ही रीड केलं, बरोबर आहे. सेम 3 क्वेश्चन, फर्स्ट रिडिंगला 3 मिनिट, सेकंड रिडिंगला हाफ मिनिट इच, 1.5 मिनिट. परत तुम्हाला वाटलं की नाही सर मला परत एकदा वाचायचंय, 15 सेकंड इच. सो किती झाले? हे झाले 145 सेकंड, बरोबर. 45 सेकंड किती झालं? 3, 4.5, 4.5 यामधला अर्धा मिनिट ऍड केला 5, 5 मिनिट 30 सेकंड. मला सांगा 3 MCQ जर तुम्ही 3दा वाचले, MCQ पाठ होतील की पाठ नाही होणार? पेज रिडिंगला घेतलात, किती वेळ घेतला? 9 to 10 मिनिट्स. तुम्ही MCQच्या मार्फत गेलात, किती मिनिटात गोष्टी पाठ झाल्या? हाऊ मच टाइम यू सेव्ड? आलं लक्षात? सो सध्याचा जो तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे की सर मी सगळा रीडिंग करतो, सगळा अभ्यास करतो आणि सगळा अभ्यास झाल्यानंतर मग मी MCQ सॉल्व्हिंगला घेतो, तो सोनियाचा दिवस तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही. तुमच्यापैकी खूप सगळ्या लोकांनी डिग्रीच्या एक्झाम्स क्लिअर करताना पुस्तकं पहिल्या पानापासून वाचलेत का? मला सांगा PYQ न पास झालाय. देन वाय डोंट यू यूज द सेम लॉजिक हिअर? पाप लागल का? बरं असं काही आहे का? अँड परत एकदा सांगतो, जी अत्यंत नालायक, नॉन सिरियस, नॉनसेन्स लोक तुम्हाला सांगतात तुमचं फाउंडेशन क्लिअर असायला हवं, बेसिक पासून अभ्यास करायला हवा, सगळं माहीत असायला हवं, NCERT वाचायला हवा, इकॉनॉमिक सर्वे वाचायला हवा. मी तुम्हाला सांगू ना, ही सगळी लोक थोडक्यात काय, हा कर्मकांड आहे. आय टेल यू. आणि जर हा कर्मकांड मी तुम्हाला नाही सांगितलं ना, तर तुम्हाला मी मोठाच वाटत नाही. बेसिकली काय असतं की जोपर्यंत मी खूप मोठा शिक्षक आहे, खूप मोठा नॉलेजेबल आहे, खूप मोठा असा एकदम भारीवाला माणूस आहे, हे मी तुम्हाला पोर्ट्रे करत नाही तोपर्यंत तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी पटत नाही. काय आलं म्हणलं MCQ सोडून गेलं. आलं लक्षात? व्हॉट आय एम टेलिंग यू. कर्मकांडापासून दूर राहायचं. आपलं साध्या भाषेत टार्गेट काय? अँड आय टेल यू, इट इज व्हेरी इझी टू क्लिअर UPSC प्रिलिम्स इन जस्ट नेक्स्ट 3 months. काहीच वाचून नाही झालं तरी हरकत नाही. व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू, इफ यू वर्क ऑन इट, आय टेल यू, यू विल डेफिनेटली क्लिअर UPSC प्रिलिम्स. द ओनली थिंग यू मस्ट नो व्हॉट इज बिंग आस्क्ड इन द एक्झामिनेशन. याबद्दल आपल्याला क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट वाला थिंग मला सांग, आलं पहिलं मला इथून काय सांगायचं? डू यू गेट अन आयडिया अबाउट व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ MCQ? हे क्लिअर झालं. मग इथं महत्वाची गोष्ट काय आहे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग, इफ यू आर रीडिंग फॉर 10 hours a day, if you are reading for 10 hours a day, out of these 10 hours 75% time should be 75 or 80% time should be given for reading every day, and 25 to 20% time should be given for everyday MCQ practice. पण परत महत्वाची गोष्ट ही आहे, सर आम्हाला येत तर काहीच नाही,
आमचं वाचून झालेलं नाहीये. आणि जर आम्ही एमसीक्यू सॉल्व्हिंगला घेतलं तर आमची उत्तरं जर करेक्ट नाही आले तर आम्ही डिमॉरलाइज होतो. आम्ही डिमॉरलाइज एवढं रिचार्ज मारलंय की सर तुम्ही काही चांगलं गोडधोड खायला जरी दिलं तरी मनात हे येतं की परत उभ्या आयुष्यात नाही मिळालं तर काय, म्हणून तुम्ही खाता खाता डिमॉरलाइज होतो. आहे की नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट, देर इज अ सायकल. हा, हे मी तुम्हाला का सांगतोय, मी ओपनली सांगतो की युपीएससी प्रिलिम्सच्या कट ऑफ पेक्षा कधीही मला 30 ते 40 मार्क कमी नव्हते. एव्हरी टाइम, एव्हरी टाइम. माझ्या पहिल्या अटेम्प्ट पासनं, मी परत सांगतो, पहिल्या अटेम्प्टला आम्हाला असं होतं की प्रिलिम्सला त्यावेळेस पोल सायन्स आणि हे असायचं, करंट अफेअर जीएस असायचं. पोल सायन्सचा पेपर 120 मार्कांचा असायचा, जीएस 150 असायचा, आणि कट ऑफ किती लागायचा, तुम्हाला 120 पैकी 40 जर पडले आणि जीएस पैकी 50 पडले तर तुम्ही 100% प्रिलिम्स क्लिअर. 2 पेपर होते त्यावेळेस. अँड माय एकदाच ते 2 पेपर होते. माझा इथलचा स्कोर होता 104 अराउंड आणि इथलचा स्कोर होता 90च्या आसपास. नेव्हर, आय नेव्हर फेल्ड. हा, यामागचं कारण काय होतं की मी 2 वर्ष मेहनत घेत, 2 वर्ष मी वर्क केलं होतं. मी सगळ्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो केले, सगळ्यांचं लर्न केलं, आणि सगळ्यांचं लर्न केल्यानंतर मग मला क्लिअर झालं की आपला स्कोर कुठे इम्प्रूव्ह होऊ शकतो. मी माझ्या बेसिक्सवर वर्क केलं. उठलं की याला गायडन्स घे, उठलं की याला गायडन्स घे, असं गावभर फिरत नाही बसलो. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी 100% करेक्ट आहे. एव्हरी वन स्ट्रॅटेजी इज व्हेरी बेस्ट. पण मला काय सूट होतं हे मला डिसाईड करायचंय, अँड इट इज गोइंग टू टेक टाइम. तर जेव्हा तुम्हाला स्वतःची क्लॅरिटी येईल तेव्हाच तुम्ही क्लिअर होऊ शकता. अदरवाईज काय, यू विल कीप ऑन टेकिंग द गायडन्स अँड गायडन्स अँड गायडन्स. क्लिअर? सो व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू, हे सगळं मी तुम्हाला सांगतोय ऑथॉरिटेटिव्हली. आय नेव्हर फेल्ड अ सिंगल युपीएससी प्रिलिम्स. माझा मिनिमम मार्जिन 30 मार्कांचं होतं एव्हरी प्रिलिम्स. एकही प्रिलिम्स म्हणजे सगळ्यात लास्ट वाले प्रिलिम्स आता असं होतं की तुमच्या टेक्स्ट बुक मधला, रेफरन्स बुक मधला एकही प्रश्न नव्हता. सो पेपर दिल्यावर मला सगळ्यात पहिली फिलिंग आली, आपण आयुष्यातील शेवटचा अटेम्प्ट आहे, 4th अटेम्प्ट, आपण फेल होतो की काय. स्टील आय क्लिअर दॅट एक्झामिनेशन बाय ऑलमोस्ट 32 मार्क्स. रिझन बिंग, तोपर्यंत माझी टेम्परामेंट एवढी स्ट्रॉंग झाली होती की क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा व अनोळख्याला, स्टील आय हॅड दॅट पर्टिक्युलर कॉम्पिटन्स. सो इथं काय, पहिली महत्वाची गोष्ट, इथं काय करायचंय, फर्स्ट यू रीड द एमसीक्यूज, डोंट सॉल्व्ह. रीड द एमसीक्यूज पहिल्या स्टेजमध्ये. सेकंड स्टेजमध्ये अगेन यू रीड दॅट सेम एमसीक्यू, बरोबर आहे, 1-1.5 महिना, अँड देन यू ट्राय टू सॉल्व्ह द एमसीक्यू. देन यू ट्राय टू सॉल्व्ह द एमसीक्यू. ही क्लॅरिटी. वी आर नॉट एक्सपेक्टेड टू गो की हा हे करायचं हे करायचं. पहिल्या स्टेजमध्ये काय करा, रीड करा. आता रीड करताना सुद्धा काय करा ते तुम्हाला परत सांगतो की तुमचं काय अडचण येऊ शकते. लेट अस से दिस इज अ पर्टिक्युलर क्वेश्चन. हा एक क्वेश्चन आहे, बरोबर, या 2 लाईन्स आहेत क्वेश्चन्सच्या. मग इथं हा ए वाला ऑप्शन आहे, हा बी वाला ऑप्शन आहे, हा सी वाला ऑप्शन आहे, आणि हा डी वाला ऑप्शन आहे. These 4 options are there. Now, when you are reading the MCQ, what you are doing, you are trying to read that entire MCQ thoroughly or completely, which is a wrong method. तुम्हाला काय करायचंय, लेट अस से इट इज अ पेज ऑफ युअर क्वेश्चन बुकलेट और एनिथिंग. वेन यू आर रीडिंग द एमसीक्यू, तर हा जो पर्टिक्युलर एमसीक्यू आहे, या एमसीक्यूचा सेंट्रल सब्जेक्ट काय आहे. लेट अस से क्वेश्चन इज ऑन वेटलँड्स, और क्वेश्चन इज ऑन फंडामेंटल राईट, और क्वेश्चन इज ऑन लेट अस से इंटरनॅशनल रिलेशन, एखादी ट्रिटी आहे, इंडो जापान आहे, व्हॉट एव्हर. तर तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन मध्ये एमसीक्यू कशावर विचारलाय त्याला तुम्हाला हायलाइट करायचंय बाय हायलाइटर. हायलाइटरनं हायलाइट करायचं, याचं उत्तर हे आहे, याला हायलाइट करायचं आणि सोडून द्यायचं, पहिल्या रिडिंग मध्ये सोडून द्यायचं. आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही रिडिंग करायला वेळ दिला, आता सेकंड टाइम लेटेस्ट से तुम्हाला बोर झालं 4-4:30 वाजता, आता काय करायचं. सकाळपासून 4:30 पर्यंत जेवढे एमसीक्यूज तुम्ही रीड केलेले आहेत, मला सांगा, असं तुम्ही आय स्पॅन समोर धरलं आणि तुम्ही डोंट रीड द एमसीक्यू, फक्त हायलाइट केलेला वर्ड त्याचं उत्तर, हायलाइट केलेला वर्ड त्याचं उत्तर, मला सांगा तो हायलाइट केलेला वर्ड बघितला काय क्वेश्चन होता, ऑटोमॅटिकली लक्षात येतं की नाही. यू स्ट्रेंथन युअर सबकॉन्शियस मेमरी, वर्क ऑन युअर सबकॉन्शियस मेमरी, की टॉपिक वाचला की काय क्वेश्चन होता मला आठवायला हवं, और ऑप्शन वाचला की काय क्वेश्चन होतं मला कळायला हवं. सो धिस इज दी बेस्ट मेथड, सगळ्यात बेस्ट मेथड आहे. तुम्हाला एमसीक्यू रीडिंग करायचे पहिल्या अटेम्प्टला, रीड करायचं, ऑप्शनला हायलाइट करायचं, रीड करायचं, ऑप्शनला हायलाइट करायचं. मग सगळ्यात बेस्ट काय वाचायचं, सर मग तुम्ही मला नवीन पुस्तक, मला आणखीन हे कळतं तुमच्याकडे एवढा पैसा येतोय कुठनं. कोण कोण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पात्र आहे मला सांगा. हं?
बरोबर आहे. बघा खूप साधा कॉन्सेप्ट आहे, एकदम सिम्पलेस्ट वाला. तुम्हाला प्रिलिम्सच्या पीवायक्यूचे बुकलेट दिलेत. हं? बरं आणखीन एक लॉजिक आहे की वाय दी एमसीक्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला वाटलं सर एमसीक्यू पुराण का सुरू केले, कारण एमसीक्यू इज द थिंग विच इज गोइंग टू गिव्ह यू क्लिअर एज इन दिस एक्झामिनेशन. आणि जो तुमचा गैरसमज आहे की रीडिंग करणं, स्ट्रॅटेजी करणं, रेफरन्सेस वाचणं इज नॉट, इट इज गोइंग टू हेल्प, बट मेन काय आहे युअर एमसीक्यूज. मगाशी आपण डिस्कस केलं, वेन यू गो थ्रू दी A4 साइज पेज इट रिक्वायर्स युअर 9 to 10 minutes टू मग अप दॅट एंटायर पेज. करेक्ट आहे. थ्रू एमसीक्यू वी रिक्वायर हाऊ मेनी मिनिट्स, 3 to 5 minutes. बरं दुसरं आणखीन एक पॉइंट, हे पेज रीड करण्यासाठी जेव्हा तुम्ही 8 ते 9 मिनिटं स्पेंड करणार आहात, तर मला सांगा तुम्हाला टोटल कॉन्सन्ट्रेशन किती मिनिटांचं लागेल. रीडिंगला सुरू करण्याचा 1 मिनिट अगोदरचा, रीडिंग संपल्यानंतर 1 मिनिट नंतरचा, म्हणजे 10 मिनिटाचं पेज मगअप करण्यासाठी यू रिक्वायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हाऊ मेनी मिनिट्स, 11 to 13 minutes. ऍग्री ऑर नॉट. बरोबर. पण मला सांगा एका मिनिटाच्या एमसीक्यू ला तुम्हाला किती मिनिटांचं कॉन्सन्ट्रेशन लागेल. 1 मिनिट रीडिंगचा, 15 सेकंद थोडेफार टाइमपास, 1.25 मिनिट. म्हणजे तुम्हाला जर एखादं पेज तुम्ही आता रीडिंगला घेतलं, यू रिक्वायर 8 to 10 minutes. पण हे समजा तुम्हाला काय केलं की एक एमसीक्यू वाचायचा आहे, किती मिनिटांचं कॉन्सन्ट्रेशन लागेल, 1 मिनिटाचं. मग तुमच्यासमोर सगळ्यात बेस्ट मेथड काय, मला याला 11:30 झाले, 8 मिनिटं तुमच्याकडे होते. मग मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांनी आपण दिलेले युपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूचे बुकलेट स्वतःसोबत कॅरी केलेत. कुणीच नाही. नो वन. आय टेल यू, 100% नो वन. 8 मिनिटं लागतायत, चहा पिऊन तुम्ही 20 मिनिटात आलाय, ते 10 मिनिटं प्लस 8 मिनिटं, 18 मिनिटं. कॅन यू इमॅजिन की त्या 18 मिनिट्स मध्ये यू माइट हॅव रेड ऍटलिस्ट 15 MCQs. हायलाइट केलं असतं, रीड केलं असतं, हायलाइट केलं असतं, रीड केलं असतं. जस्ट पॉवर ऑफ स्मॉल थिंग इज अ मॅजिकल वर्ड. पण तुम्हाला त्यावर सी, जगामध्ये देर आर नो फ्री लंचेस. यू हॅव टू वर्क ऑन एव्हरी मिनिट. Just try to understand the amount of time you are wasting while sitting in the class, while sitting in the library, while sitting on the coffee table, while sitting at any place of your preparation. एमसीक्यूचं बुकलेट दिले, मग सर परत तुमचा प्रश्न, सर 13 पासून इकडे वाचू का 25 पासून तिकडे वाचू. जे बुकलेट हातात मिळतंय ते बुकलेट घ्या, बॅगेत टाका. आज मी सर कोणता, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, मी तुम्हाला वाचा म्हणलंय, सॉल्व्ह करा म्हणलेलं नाही. जो विषय सोपा वाटतो वाचायला घ्या. सर पॉलिटी सोपा वाटतो, सर काल जिओग्राफी सोपा वाटला, मग लेटेस्ट आहे, कुणाचा जिओग्राफी ऑप्शन आहे, कुणाचा पोल सायन्स ऑप्शन आहे, कुणाचा सोशल ऑप्शन आहे, कुणाचं करंट अफेअर्स खूप चांगले. ज्याचा जिओग्राफी ऑप्शन आहे त्यांना काय करा, चेक करायचं माझा जिओग्राफी ऑप्शन किती चांगला झालाय. जिओग्राफीचे एमसीक्यू सगळ्या वर्षात जिओग्राफी एमसीक्यू सॉल्व्ह करायला घ्या. एखाद्याचा पोल सायन्स आहे, पॉलिटिक्स तयार करायला घ्या. एखाद्याचा सायन्स खूप चांगलं होतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्या. सी, देर इज नो फिक्स्ड रूल, काय कुठं केव्हा कसं वाचायचं. हे मार्केटनं उभं केलेलं कर्मकांड आहे, ज्याच्या आधारावरती कोचिंग क्लासेस रन होतात, ज्याच्या आधारावरती ऑफिसर लोकांच्या पोस्टला तुम्ही बदाम टाकता. ही फॅक्ट आहे. सो आलं लक्षात. दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, डू नॉट वेस्ट इवन अ सिंगल मिनिट. जर तुम्हाला ज्ञानदीपचा राग असेल की ज्ञानदीपवाल्याने आमच्याकडनं फीस घेतलीये, मी ज्ञानदीपचं बुकलेट नाही वाचणार, तर मार्केटमध्ये अरिहंत किंवा पियर्सनचं पीवायक्यूचं बुकलेट मिळतं, ते परचेस करा, ते वाचा. हा, फक्त ते कॅरी करताना आपली बॅग अख्खी मोठी नाही करायची, तुकडे करायचे आणि कॅरी करायचं. निघले एक फोल्डर घ्यायचं, त्यात कॅरी करायचं. मग कंटाळा उठलं, वेळ चाललाय, सरांना भेटायला गेलं, सर म्हणले 15 मिनिटं थांबा, अर्धा तास झालाय, आपलं बुकलेट ओपन केलं, एमसीक्यू वाचायला सुरू केलं, बुकलेट ओपन केलं. आय टेल यू, every year at least 10% questions are repeated from your previous year's question, not directly but indirectly. यावर्षी ईस्टवर विचारलंय, पुढच्या वर्षी फर्मेंटेशनवर विचारतात, मग ईस्ट तुमच्या इडलीचं ईस्ट विचारतात, मग तुमच्या अल्कोहोलचं ईस्ट विचारतात, मग मेडिसिन मधलं ईस्ट विचारतात. सो 10% क्वेश्चन्स आर रिपीटेड इनडिरेक्टली. जस्ट अंडरस्टँड वाय आय एम सेइंग दिस एन एक्झामिनेशन ऑफ टेम्परामेंट. जर तुम्ही पीवायक्यू एवढ्या लेवलला चांगले पाठ केले, 10% क्वेश्चन तुमचे चुकणार नाहीत. बरोबर आहे. जर तुमचे 10% मध्ये जर 10 क्वेश्चन चुकले नाही, तर तुमचे निगेटिव्हचे किती सेव्ह होतील. किती निगेटिव्ह आहे युपीएससी मध्ये, 1/3 निगेटिव्ह आहे. 1/3चे 3 वाचले, 10 प्लस निगेटिव्ह सेव्ह झालेले 3, 13 into 2 is equal to 26.
That's why I'm telling UPSC prelims is not an examination for hard worker. UPSC prelims is an examination of for the people who are having temperament, for the people who are decisive, की ज्याच्या शेजारचं पोरग म्हणतं लक्ष्मीकांत चारदा वाचून झालं, त्याला कोपऱ्यात नेऊन 2-4 लोकांनी एवढा हाणायचा की नेक्स्ट टाइम तो जवळ सुद्धा नाही आला पाहिजे. कारण लक्ष्मीकांत चारदा वाचून काहीच फायदा नाहीये, किंवा कोणतंही पुस्तक 5दा वाचून काहीच फायदा नाहीये इफ यू आर नॉट एबल टू सॉल्व्ह क्वेश्चन्स विच आर नॉट दोज क्वेश्चन्स विच आर नॉट नोन टू एनी अदर पर्सन. जे 20 क्वेश्चन्स बद्दल आपण बोललो बघा, की जे कुणालाच येणार नाहीयेत, ते क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व्ह करू शकलात, यू विल हॅव अ मार्जिन ऑफ 25 टू 30 टू 35 मार्क्स. सो फर्स्ट थिंग, जेव्हा जशी जागा मिळेल त्या ठिकाणी एका मिनिटात एमसीक्यू वाचायला घ्यायचं. उद्यापासून तुमच्याकडे ज्ञानदीपचं किंवा कुणाचंही पीवायक्यूचं बुकलेट असायला हवं. 1 मिनिट सुद्धा वाया, हा जर तुम्हाला वेळ वाया घाला, डोंट कम टू दी क्लास. रूमला झोपा, मजा करा, ट्रेकिंग करून या, पिक्चर बघून या, बट वेन यू आर एंटरिंग इन टू दी वेन्यू, तर इथलचा तुमचा क्लास संपेपर्यंत यू शुड बी व्हेरी क्रिस्टल क्लिअर की मी इथं फक्त अभ्यास करणार आहे, फॉर एव्हरी मिनिट, फॉर एव्हरी मिनिट, फॉर एव्हरी मिनिट, अप टू 1:30. राईट, महत्वाचं. सो 2 लॉजिक तुम्हाला कळले. एमसीक्यू रीड करायचे पहिल्या टप्प्यामध्ये, ह्याच्या पलीकडे काही नाही करायचंय. ओव्हर टाइम पिरियड सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. एमसीक्यू हायलाइट. पहिलं, इट इज अ गोल्डन रूल. सो व्हॉट वॉज गोल्डन रूल? आउट ऑफ युअर एंटायर प्रिपरेशन ऍटलीस्ट 25% टाइम शुड बी गिवन फॉर एमसीक्यू अँड 75% टाइम शुड बी गिवन फॉर रीडिंग. आणि आतापासून एव्हरी डे, म्हणजे आज गेल्यापासून तुम्ही टार्गेट ठेवा. आणि माझं काय म्हणणं, मस्त मनमौजी आयुष्य जगा ना. समोर ठेवलेत बुकलेट, उचललं घेऊन आलो. यू डू दिस पर्टिक्युलर थिंग. मी तुम्हाला एक प्रिलिम सेल्फ अनालिसिसचं बुकलेट देणार आहे, त्यात तुम्ही ट्रॅक करू शकणार की तुमचं किती वाचून झालंय. सो फर्स्ट, इट इज अ गोल्डन रूल. मी घाई नाही करणार, निवांत शिकवणार आहे. मी हे सेशन उद्या परवा परत शिकवत जाणार आहे, कारण मला ह्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगायच्यात ना, की याच्या आधारावरती तुम्ही प्रिलिम्स पास होणार, शिकवण्याच्या आधारावरती नाही. सो एव्हरीवन गॉट एन आयडिया अबाउट व्हॉट इज गोल्डन रूल आणि इम्पॉर्टन्स ऑफ एमसीक्यू, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. चलो, विल गो फॉर सेकंड पार्ट, दॅट इज अ गोल्डन फ्लो. Golden flow, what should be the way of your preparation, what should be the way of your reading for UPSC prelims. What you are doing right now, you are trying to read entire book, you are trying to read PPTs given by the faculties, notes given by the faculties, notes given by the classes, and notes that you have purchased from the market. It is absolutely wrong method. I told you that simple wala example. इथून तुम्हाला शनिवार वाड्याजवळ पाठवलं, तिथून परत वापस बोलवलं, विचारलं किती पेट्रोल पंप आहेत, किती गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, किती मिठाईची दुकान आहेत, लक्षात राहणार नाही. पण मी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला सांगितलं की पेट्रोल पंप, मिठाईचं दुकान, गव्हर्नमेंट ऑफिसेस लक्षात ठेव. सेम होईल का नाही? फॉर एक्झाम्पल, लेट अस से यू आर रीडिंग सॉइल टॉपिक in geography. Now, while reading soil topic, you will try to read entire soil topic. But if the question asks ki, which soil has which type of mineral, you got an idea ki they ask question on minerals. If they ask you question on ki which type of soil grows which kind of plants, you got an idea ki soil and plants a connection of question also. Which type of soil is being made from which kind of rock, primary rock, sedimentary rock, metamorphic rock, igneous rock, basalt rock, you got an idea. Which type of soil is known as what soil? Black cotton soil, रेगूर soil, magnetite. So all these facts. म्हणजे फायदा काय होतं माहितीये का, की तुम्ही जर अगोदर पीवायक्यू और एमसीक्यू वाचले, तर पीवायक्यू आणि एमसीक्यू वाचायचा फायदा होतो, त्या टॉपिक काय वाचायचं याची क्लॅरिटी येते. वाय जनरली पीपल फेल इन फर्स्ट अटेम्प्ट? रिझन बिंग, फर्स्ट अटेम्प्ट मधल्या लोकांकडनं सिलेबस रिडिंगच होत नाही, आणि सिलेबस रिडिंग नाही झाल्यामुळे त्यांचा तो कॉन्फिडन्सच येत नाही. त्या सिलेबस मधलं काय इम्पॉर्टंट आहे, एखाद्या गोष्टीमधलं काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कसं कळलं? पीवायक्यू मधनं कळलं. सिम्पल लॉजिक आहे. आणि 10 वर्षाच्या पीवायक्यू तुम्हाला सरळ अंदाज येईल की हा फंडामेंटल राईटवर पुन्हा पुन्हा क्वेश्चन आलाय, डीपीएसपी वर पुन्हा पुन्हा क्वेश्चन आलाय, फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशनवर पुन्हा पुन्हा क्वेश्चन आलाय. सो विल गेट टू नो अरे दीज टॉपिक्स आर इम्पॉर्टंट. सिटीजनशिपवर एकच प्रश्न आलाय, हाऊ यू कॅन अटेन सिटीजनशिप, हाऊ यू कॅन व्हॉट फोरगो युअर फिट सिटीजनशिप. 2 टाईप झालं, मग त्या डेट लक्षात ठेवायची गरज नाही. So this is the reason why. What is golden flow? It talks about the method or the flow of your preparation. So what should be your flow? Tell me, generally faculty tells you about the topic they are going to teach.
तुम्हाला जनरली माहित असतं. एक्झॅक्टली जरी माहित नसेल तरी बेसिक आयडिया असेल काय टीच करणार. मग तुमचं काम काय असणार आहे बघा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, फर्स्ट गो थ्रू दी PYQ ऑफ द टॉपिक. What it means? It means from now onwards make it a habit that before reading or watching video or before attending lecture of any faculty, you are going to read PYQ of that topic very sincerely. Previous year's question हे कंपल्सरी करा. मी तुम्हाला सांगतो तुमची क्लास मधली अंडरस्टँडिंग खूप जास्त इम्प्रूव्ह झालेली असेल. डोंट सॉल्व, रीड करा. केव्हा रीड करा? रात्री झोपताना. मी तुम्हाला वेळ सांगतो. तुम्ही सकाळी 7 वाजता उठलाय, सकाळी 7 वाजता उठून तुम्ही PYQ रीड करताय, 7 वाजता उठून तुम्ही काहीतरी करंट अफेअर्स वाचत बसताय, याचा अर्थ तुम्ही पाप करताय. PYQ करंट अफेअर्स केव्हा वाचायचं? दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये किंवा रात्री डिनर नंतर. आणि इतर कोणता वेळ मी तुम्हाला सांगतो केव्हा वाचायचं. मी तुम्हाला डेली टाइम टेबल सुद्धा देणार आहे, त्या सोयीनं आपण वर्कआउट करा. सो इथं महत्वाची गोष्ट काय? फर्स्ट रीड PYQ. Once you go through the PYQ, then go for either PPT or PDF given by the faculty, PPT or PDF or any class notes that you have. बघा, हे वाचून झालं की पुढचं सगळ्यात महत्वाचं काम, now again read the PYQ. Yes, what is revision? Revision is law of repetition. एखादी गोष्ट तुम्ही हाऊ मेनी टाइम्स तुमच्या नजरेखालनं पुन्हा पुन्हा टाकता इज लॉ ऑफ रिपिटेशन. अँड वेर यू आर कॉट इन दॅट वेब ऑफ कम्प्लिटिंग द बुक्स. अँड आय एम टेलिंग यू, डोंट रीड बुक्स. मेक इट अ हॅबिट. यू आर नॉट गोइंग टू रीड द बुक्स, यू आर गोइंग टू रीड द टॉपिक्स. तुमचं टार्गेट काय असणार आहे? रीड द टॉपिक्स. सो फर्स्ट थिंग, रीड PYQ, go through PPT or PDF or notes, then read PYQ once again. Then after reading PYQ, go through the mind map. इंग्लिश मधले माइंड मॅप थोडे 1 महिनाभर वेळ काढा. तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. जे अर्ली मिळेल ते देतो मी तुम्हाला. बाकी 3 तुम्हाला दिलेले होते. हिस्ट्री दिलेला आहे, पॉलिटी आहे आणि एन्व्हायरमेंट आहे. पण 3 तयार झाले, फक्त प्रूफ रिडिंग बाकी आहे. रीड माइंड मॅप. राईट. आफ्टर रिडिंग दिस माइंड मॅप, रीड notes, or notes I will use a word reference material. बरोबर आहे. आणि याच्यानंतर सॉल्व न्यू MCQ along with test series. New MCQ along with the test series. This is golden flow. मी सध्या तुम्हाला सांगू, सध्या तुम्ही फक्त कशात अडकलाय? ट्रू ऑर फॉल्स. तुम्ही फक्त त्यामध्ये अडकलाय. रीडिंग बुक, रीडिंग बुक, रीडिंग बुक. पण मला सांगा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, फॅकल्टी या ठिकाणी टीच करत असताना जर त्या बुक मधल्या नोट्सच जर फॅकल्टीने काढलेल्या असतील, क्रिस्प केलेल्या असेल, इम्पॉर्टंट तुम्हाला सांगितलं असेल, तर वाय डोंट यू रीड इन फर्स्ट हँड दोज नोट्स, दोज रेफरन्सेस, दोज PPTs अँड दोज PDF. ते अख्खं पेज वाचल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला तेच कन्क्लुजन मिळणार असेल जे फॅकल्टीने क्लासमध्ये टीचिंग केलेलं आहे, देन वाय डोंट यू कम टू दिस पर्टिक्युलर कन्क्लुजन की मी रेफरन्स नंतर वाचतो, आता प्रायमरी लेवलला मी काय करतो, मी PPT वाचतो. बरं, महत्वाची गोष्ट, लेटेस्ट से तुम्हाला वाटतं की सर रेफरन्स वाचणं जास्त महत्वाचं आहे हे नोट्स वाचण्यापेक्षा. तुम्ही किती लेवलला वर्क करता? आय टेल यू. 1, यू आर गोइंग थ्रू दी PYQ. या ठिकाणी काही फॅक्ट्स कव्हर होतील. यू आर रीडिंग PPT PDF, इथं कव्हर होईल. पण यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट मी ऍड करायचं काय बाकी आहे, तुम्ही या गोष्टीचे लेक्चर पण अटेंड केलेले आहेत ऑफलाईन, आणि दुसरं तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस सुद्धा आहे. करेक्ट आहे? दोन्ही गोष्टी या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी कव्हर होतील. म्हणजे समजा काही गोष्टी PPT किंवा PDF मध्ये दिलेल्या नाहीयेत, पण फॅकल्टीने त्या तुमच्या समोर डिस्कस केल्या, तुम्हाला सांगितलं, त्यातनं काही गोष्टी कव्हर झाल्या का नाही. सो PPT PDF अगेन PYQ. रिव्हिजन. जस्ट इमॅजिन द नंबर ऑफ, तुमचं जे म्हणणं आहे ना, सर माझं रिव्हिजन होत नाही, तर रिव्हिजन कसं करू, तर मला सांगा, ऑलरेडी यू आर इन रिव्हिजन मोड. लेक्चर, ऑनलाईन व्हिडिओ, PYQ, PPT, PDF, PYQ, माइंड मॅप, नोट्स ऑर रेफरन्स मटेरियल, न्यू MCQ, टेस्ट सिरीज. इजंट इट अ रिव्हिजन? हे रिव्हिजनच आहे ना. मग तुम्हाला वाय डू यू वॉन्ट दॅट फिजिकल वाला रिव्हिजन? टू सॅटिस्फाय युअर इगो, की सर मी एवढ्या वेळेस रिव्हिजन केलं
आणि यामुळे तुम्ही ऑब्झर्व करा, खूपदा अशी मुलं आपल्या आसपास असतात की जे कधी क्लासमध्ये बसत नाहीत, कधी अभ्यासिकेत बसत नाहीत, ते काहीतरी वेगळं करत असतात आणि ते क्लिअर द एक्झामिनेशन. वाय दे क्लिअर एक्झामिनेशन? आय टेल यू, त्यांनी स्वतः समोर कोणत्याही प्रकारचे चुकीचे टार्गेट्स ठेवलेले नसतात. दे डोंट हॅव रॉंग टार्गेट्स की आय एम गोइंग टू रीड दिस बुक्स धिस मेनी टाइम, माझं रिव्हिजन 4दा व्हायला हवं, 100 टेस्ट सोडवायला हवं. काय होतं, आपण कंटिन्यू स्वतःला डिसइन्सेंटिव्हाइज मोडमध्ये ठेवतो की पुस्तक 2दाच वाचून झालंय, रिव्हिजन 2दाच झालंय, टेस्ट मी 50च सोडवल्यात. मग मला सांगा, तुम्ही जर स्वतःला डिमॉरलाइज ठेवलं, विल युअर ब्रेन सपोर्ट यू? नो. ते म्हणलं की काय संबंध आहे, मी कशाला याच्यावर करू, मला काही घेणं देणं नाही. सो आलं लक्षात, दिस इज अ गोल्डन फ्लो. हा तुमच्या सोयीनं, तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं, तुमच्या पद्धतीनं चेंज झाला तरी हरकत नाही, पण यात सगळ्यात महत्वाचे ऍड केलेले एलिमेंट्स, PYQ. Before reading any topic, you must read PYQ. After reading that topic, you must solve new MCQ. It will help you consolidate on those topics. And this is the best method to revise. What is revision? Revision is nothing but a law of repetition. So golden flow, and second wala part is golden rule. अँड इट इज व्हेरी प्रॅक्टिकल, सगळ्यात प्रॅक्टिकल आहे हे. तुम्ही ज्या पद्धतीनं वाचता, या पद्धतीनं ज्या पद्धतीने तुम्ही पुस्तकं वाचत सुटल्या ना, मी तुम्हाला सांगतो तुमची पुस्तकं जून संपला तरी वाचून नाही होणार आहे. तुम्हाला अंदाज येतोय किती वाचायचं पेंडिंग आहे? बरं, हे या वर्षीच नाही, पुढच्या वर्षी तुम्ही परत ज्यावेळेस सेम अटेम्प्टला याल ना, सेम होणार आहे. नाही सर, माझं वाचूनच झालं नाहीये, सर मी सगळं विसरतोय. मला सांगा, तुम्ही विसरणारच ना. तुम्हाला एकदा इथून उचललं, मेळघाटच्या जंगलात नेऊन टाकलं, परत वापस आणलं, तुमच्या लक्षात राहील का? तुम्हाला 10दा त्या ठिकाणी घेऊन जावं लागेल. बरं, महत्वाची गोष्ट, मेळघाटच्या जंगलात सगळं गाव फिरणं गरजेचं, फक्त ते महत्वाचे प्लेसेस फिरणं गरजेचं. महत्वाचे प्लेसेस विच इज बिंग डन बाय द कोचिंग क्लास, विच इज बिंग डन बाय माइंड मॅप, बाय PYQ, बाय MCQ, बाय टेस्ट सिरीज. अंडरस्टँड दी पर्स्पेक्टिव्ह, जो सगळ्यात महत्वाचा आहे. गोल्डन फ्लो हा सेकंड पार्ट झाला. गोल्डन रूल, गोल्डन फ्लो. थर्ड वाला, हाऊ मेनी अटेम्प्ट आय शुड मेक. So remember, in GS, your attempt should be around 90 to 95. In GS, your attempt should be around 90 to 95. तुम्ही सध्या 50 सोडत असाल, 60 सोडत असाल, 70 सोडत असाल, मी सध्या तुम्हाला तुमच्या अटेम्प्ट बद्दल काही म्हणणार नाहीये. माझं काय नाही की सध्या तुमच्या प्रिपरेशन नुसार तुमचं चालू द्या, मला काय त्यावर बंधन नाही टाकायचंय. पण माझं म्हणणं आहे की जर इफ यू वॉन्ट टू क्लिअर दिस UPSC प्रिलिम्स, पेपर जर इझी असेल तर 95, जर पेपर इझी नसेल, पेपर डिफिकल्ट असेल, देन यू कॅन ब्रिंग इट बॅक टू 85, बिकॉज कॉम्पिटिशन इज टफ. आणि तुम्ही म्हणताना सर मी एवढंच सोडवते, माझं एवढंच करेक्ट आहे, असं होत नाही. UPSCची काय उत्तर, त्याला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. सेफ साईड प्ले करण्यात तुम्हाला काय आहे, तुम्हाला 90 to 95 अटेम्प्ट करावा लागणार आहे. दुसरा आहे 55 to 65. 55 to 65 थोडा इंटरेस्टिंग मला लॉजिक आहे. सर 65 अटेम्प्ट केल्यावर जमल का? मी तुम्हाला सांगतो, जनरली UPSC CSAT चा पेपर एवढा टफ असतो की 15 प्रश्न तुम्हाला वाचायला वेळच मिळत नाही. ही फॅक्ट आहे. मग आपण CSAT वर नंतर सेपरेट बोलूया. मी CSAT चा एक्सपर्ट नाहीये, पण CSAT च्या मॅनेजमेंट बद्दल माझे काही गणित आहेत जे मला वाटतं की तुम्हाला फायदा देऊ शकतात. जर समजा CSAT चा पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला 15 प्रश्न सोडवायला वेळच मिळत नाहीये, देन यू सर्च दोज 15 types of the maths which you feel very difficult. 15 प्रश्न असे शोधा, 15 प्रश्नांचे टाईप असे शोधा जे तुम्हाला खूप अवघड वाटतात. ते एवढ्या अवघड वाटतात की तुम्हाला कळतं की आपण याला प्रयत्न केला तरी सोडणार नाहीये, सुटणार नाहीये. आणि महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला 15 क्वेश्चन सोडवायला वेळच मिळणार नाहीये. परम्युटेशन कॉम्बिनेशन जनरली क्वेश्चन असतात बघा, एक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये 10-15 कलरचे बॉल ठेवलेले आहेत, 4 बॉल आहेत. मग एकदा हात घातल्यानंतर काय प्रोबॅबिलिटी आहे की ग्रीन कलरचा बॉल येईल, येल्लो कलरचा बॉल येईल. हे परम्युटेशन कॉम्बिनेशन खूप लोकांना नाही जात, मला नाही जमायचं, कधीच नाही जमायचं. मग माझा साधा सिंपल क्वेश्चन आहे, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन वरती 15 प्रश्न असतात का? किती प्रश्न असतात? 1. आपल्याला ते जमत नाही, बरोबर आहे. आपण किती प्रश्नांना अटेम्प्टच करू शकत नाहीत? 15 प्रश्नांना. मग माझं काय म्हणणं आहे की आपल्याला त्या बॉलचा प्रश्न जमत नाही, 15 प्रश्न अटेम्प्ट करायला आपला वेळच नाहीये. मग माझं साधं म्हणणं आहे की त्या बॉक्समध्ये हात का घालायचा?
यू ट्राय टू अंडरस्टँड दी लॉजिक. तुमचा इथलचा वेळ सेव्ह करा. इथलचा एक माकड 4 उड्या वर मारते, 3 उड्या खाली मारते, परत 4 उड्या वर मारते, 2 उड्या खाली मारते. किंवा एक टाकी आहे, त्या टाकीनं टॅप ओपन केला, पाणी भरायला सुरू झालं, मग ती टाकी एवढी भरली. मला सांगा त्या टॅपचे किती 15 क्वेश्चन्स असतात? किती असतात? 1 क्वेश्चन. ते पण ऑल्टरनेट इयर असतो. तुम्हाला जमतंय ठीक आहे, नाही जमलं, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही नळाची तुट्टी उघडता कशाला? यू आर नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. नॉट ओनली यू, एव्हरी इयर धिस हॅपन्स. एव्हरी इयर. एव्हरी इयर. आणि हुशार लोक, चांगल्या कॉलेजचे लोक, ते फेल प्रिलिम्स ओनली द थिंग की ते म्हणतात नाही सर मी सीसॅट फोडून येणार. मी म्हणलं 15 प्रश्न सोडायला वेळच मिळत नाही, फोडायचा प्रश्न लांब राहिला. बरोबर आहे. अंडरस्टँड की तुम्ही कुठं क्वेश्चन सोडवू शकता. विल कम टू सीसॅट वाला स्ट्रॅटेजी लॅटर ऑन. पण इथं लक्षात घ्या 55 to 65 सोडून द्या, पण लक्षात घ्या अराउंड 50 to 55 शुड बी युअर बेस्ट वाला अटेम्प्ट. 50 to 55 हे टार्गेट ठेवा. म्हणजे जवळपास 55 जरी म्हणलं तरी विचार करा, यू हॅव लिबर्टी ऑफ 25 क्वेश्चन. सब छोड़ दो, यू हॅव लिबर्टी ऑफ 20 क्वेश्चन. की 20 क्वेश्चनला मी हात नाही लावला तरी सुद्धा मी युपीएससी प्रिलिम्स क्लिअर होऊ शकतो. देन यू डिसाइड राईट हिअर वाईल प्रिपेअरिंग फॉर दी सीसॅट विच टाईप आय एम नॉट गोइंग टू अटेम्प्ट. कोणते प्रश्न मी अटेम्प्ट नाही करणार आहे, इथं डिसाईड करा. राईट. आणि जीएस मध्ये मात्र 85 to 95 शुड बी युअर रेंज. सो तुम्ही आता जो अटेम्प्ट करताय हा बाजूला ठेवा, हे पक्क लक्षात घ्या. 85 to 95 शुड बी युअर रेंज वेन यू आर प्रिपेअरिंग फॉर जनरल स्टडीज, वेन यू आर अटेम्प्टिंग दी पेपर ऑफ जनरल स्टडीज. हा अटेम्प्ट बाबत झाला. याला वेळ लागेल, तुमचा टेस्ट सिरीज अटेम्प्ट वाढायला वेळ लागेल, काही हरकत आहे. पण लक्षात घ्या, डोक्यात आत्तापासून आपल्या इथं ते सांगून ठेवायचं की मी 85 to 95 दरम्यान अटेम्प्ट करणार आहे. ऑटोमॅटिकली तुमचा अटेम्प्ट वाढायला सुरू होतो. अटेम्प्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट एनसीआरटी. आता सगळ्यात पहिली गोष्ट लेक्चर अटेंड करायचंय, व्हिडिओज बघायचे, नोट्स वाचायच्यात, पीपीटी वाचायच्यात, पीडीएफ वाचायच्यात. आणि त्यात सर मी काल ऑल इंडिया रँकचं लेक्चर बघितलं, तो म्हणला डोंट गो फॉर कोचिंग क्लास नोट्स, डोंट गो फॉर कोचिंग क्लासेस, read only NCRTs. NCRTs will help you to clear this examination. Great. बरोबर. I too agree with it. But when these all India rank 1 people tells you ki read only NCRTs, they do not know your background. ही ऑल इंडिया रँक 1 ची जी लोक आहेत ना, ही लोक कोण आहेत मी तुम्हाला सांगतो. या लोकांनी त्यांच्या आयुष्यात 4थी पासून IIT JEEचा क्लास लावलेला असतो. बरोबर. ही लोक त्यांच्या आयुष्यात एवढा अभ्यासात मरमर राबलेली असतात की त्यांना कोणती गोष्ट फर्स्ट टाइम रीड केली की त्यांना कळतं. आणि या लोकांनी डिग्री नंतर सुद्धा गेटसाठी तयारी केलेली असते. म्हणजे ते प्रचंड स्टुडियस असतात. ऑलवेज रिमेंबर, त्यांच्या स्ट्रॅटेजीज या तुम्हाला लागू होणाऱ्या नाहीत. देअर स्ट्रॅटेजीज आर बेस्ट, नो डाऊट अबाउट इट. बट तुम्ही स्वतः शोधा की इज इट रिअली हेल्पफुल फॉर यू. जर समजा ते म्हणले की रीड ओनली एनसीआरटी, आय टेल यू एनसीआरटी मधला प्रत्येक डेटा प्रत्येक ठिकाणी कव्हर होतो. आणि साधी गोष्ट मला सांगा, जर फक्त एनसीआरटी मधनच पेपर आला असता तर मला सांगा पेपर अवघड असता का? नाही. करेक्ट आहे. मग तुम्ही एवढ्या सगळ्या प्रिपरेशन मध्ये काय ऍड करताय? सर माझे एनसीआरटी पण वाचायचे बाकी आहेत. विचार करा किती मोठा डोंगर तुमच्या समोर आहे. अगेन आय हॅव वन व्हेरी सिम्पल क्लॅरिटी. आय नो माझं हे स्टेटमेंट अत्यंत चुकीचं ठरूही शकतं, लोकांना पटणारही नाही, पण माझं म्हणणं आहे एनसीआरटी शुड बी युज्ड ॲज अ सप्लिमेंट फॉर युअर प्रिपरेशन. एनसीआरटी शुड बी युज्ड ॲज अ सप्लिमेंट फॉर युअर प्रिपरेशन. तुमच्या एंटायर प्रिपरेशन मध्ये जे हाय स्कोरिंग टॉपिक्स आहेत, लक्षात घ्या, तुमच्या एंटायर प्रिपरेशन मध्ये जे हाय स्कोरिंग टॉपिक आहेत, बरोबर आहे. एक महत्वाची गोष्ट, हाय स्कोरिंग टॉपिक और डायनेमिक टॉपिक और एन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक और जिओग्राफी अँड हिस्ट्री रिलेटेड फ्यू टॉपिक, यांच्यासाठी फक्त एनसीआरटी रीड करा.
एन्शंट मेड्युअलसाठी एनसीईआरटी वाचायला हरकत नाहीये, पण ते खूप पाठांतर करावं लागतं. ते आर्ट अँड कल्चरचा सगळा डेटा तुम्हाला नितीन सिंघानियामध्ये मिळतो, किंवा तुम्हाला हे जे सर आहेत निखिल पाटील यांनी दिलेल्या नोट्समध्ये मिळालं. दॅट्स एका गोष्टीसाठी एकच पुस्तक वाचायचं, मल्टिपल सोर्सेस वाचायचे नाही. एनसीईआरटी डिफाईन्स व्हॉट इज डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज government of people, by people, for people, which talks that people are supreme, people are sovereign. Sovereignty lies in the hands of people. हे नॉर्मली तुमच्या रेफरन्सच्या क्लासच्या नोट्समध्ये रेफरन्समध्ये वाक्य नसतं. मग त्या ठिकाणी प्रश्न विचारला, पण मला सांगा, आपण लॉजिक डिस्कस केलंय ना, किंवा अंडरस्टूड दी लेक्चर. मग मला सांगा, जे लॉजिक तुम्ही या ठिकाणी क्लास अटेंड करताना अंडरस्टँड केलंय, यासाठी वाय गो फॉर एनसीईआरटी. In NCERT, you read what is environment. Everything surrounding us is environment. What is ecosystem? A combination of biotic and abiotic factors. You are reading these things. मी जेव्हा अभ्यासिकेमध्ये फिरतो ना, मी लोकांना बघतो 6वीच्या एनसीईआरटीला पोरं अंडरलाईन करत बसले. इट इज पॅथेटिक. Why? Because someone topper has told you to read NCERTs. NCERTs are very important for building your foundation. मला सांगा, तुमचं फाउंडेशन बिल्ड करायचं बाकी आहे का काही? आता तुम्हाला डेमोक्रेसी कळत नाही असं आहे का? You have the foundation na. What is meaning of foundation? Polity, economy, geography, history, society, environment, disaster मधले 100 कॉन्सेप्ट तुम्हाला विचारल्यावर येतील का नाही येणार? दॅट इज फाउंडेशन. मग एनसीईआरटी गरजेचं आहे, बट रीड एनसीईआरटी इज व्हेरी सिलेक्टिव्हली. बघा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्ही लेक्चर अटेंड केलंय, व्हिडिओ अटेंड केलाय, माइंड मॅप वाचलेला आहे, क्लासच्या पीपीटी, क्लासचं नोट्स वाचलेले आहेत, क्लासचं रेफरन्स मटेरियल वाचलं आहे, तर एनसीईआरटी यूज इट ॲज अ सप्लिमेंट. एनसीईआरटी रीड करताना टिक करा की हा टॉपिक क्लासमध्ये झाला नव्हता, हा टॉपिक नोट्समध्ये नाहीये, हे यामध्ये नाहीये, आणि मग त्या एनसीईआरटी मधले मी फक्त 6 ते 7 टॉपिक वाचणार आहे. बिफोर रिडिंग दो 6 to 7 टॉपिक्स, गो फॉर आर प्रिलिम सेल्फ अनालिसिस शीट. त्यात चेक करा, दी 6 to 7 टॉपिक्स आर दे हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग और लो स्कोरिंग. ओह, दीज टॉपिक्स आर लो स्कोरिंग. आय एम गोइंग टू सॉल्व ओनली एमसीक्यूज फॉर दीज थिंग. आय एम नॉट गोइंग टू रीड दी बुक. दिस इज डिसाइसिव्हनेस. This is where we are expected to take our advantage. हा, नॉर्मली मग जी लोक फर्स्ट टाइम अभ्यासाला सुरुवात करतायत, ज्यांनी मागच्या 50 वर्षात कधी अभ्यास केलेला नाहीये, त्यांनी एनसीईआरटी पासून सुरुवात करावी. वाय? एनसीईआरटी आर इझी टू रीड, हेल्पफुल टू स्टार्ट युअर प्रिपरेशन, बेसिक कव्हरेज, युटिलिटी. आय हॅव डाऊट अबाउट इट. मी थोडा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्पष्ट वक्ता आहे. मला माहिती आहे हे खूप लोकांना पटणारही नाहीये. मी हे पण म्हणत आहे की ज्ञानदीपची पुस्तकं विकत घ्या. हा, फक्त मी हे सांगतो की एनसीईआरटीची प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हची जी युटिलिटी आहे, ज्याने बाकीच्या गोष्टी खूप चांगल्या वाचल्यात, त्याला एनसीईआरटी म्हणजे तुम्ही जे ऑलरेडी रीड केलेलं आहे, याला परत एनसीईआरटी मधनं का रीड करायचंय? सेम टाइम यू कॅन यूज फॉर वॉट? फॉर सॉल्विंग एमसीक्यू, फॉर गिव्हिंग टेस्ट सिरीज, फॉर मेकिंग सम स्मॉल वाला नोट्स. बरोबर आहे की नाही? दिस इज आवर लॉजिक. सो दोज हु आर टेकिंग बर्डन की मला एवढ्या एनसीईआरटीज कव्हर करायच्या आहेत, तुम्ही आत्ता त्या बर्डनला रिमूव्ह करून टाका. राईट? एनसीईआरटीज. हा, हे एनसीईआरटी फक्त सायन्स, हे फक्त हे सायन्स यासाठी लिहिलंय की जगात काही झालं तरी हरकत, पण सायन्सच्या एनसीईआरटी वाचायच्या नाही बिलकुल. हा, ज्यांना वाटतंय की सर एनसीईआरटी पेक्षा आम्हाला थोडंसं शॉर्ट मध्ये काहीतरी कव्हर करणारं द्या, कारण काय होतं की क्लासच्या नोट्स आहेत पण आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येत नाहीये की आम्हाला काही गोष्टी, काही फॅक्ट आम्हाला कळायला हव्या, तर मी तुम्हाला एक बुकलेटची सिरीज सांगतो. अरिहंत मॅकबुक. व्हॉट? अरिहंतचे मॅकबुक आहेत. अरिहंत मॅकबुक. पॉलिटी घ्यायची गरज नाही, पॉलिटी आपल्या क्लास नोट्स मोर दॅन सफिशियंट आहेत. अरिहंत मॅकबुक फॉर व्हॉट? फॉर जिओग्राफी, फॉर हिस्ट्री, पॉलिटीची गरज नाही, फॉर इकॉनॉमी, फॉर एन्व्हायरमेंट, काय उरलं आणखीन, आणि फॉर तुम्हाला वाटलं तर सायन्स. आणि यासोबतच जर तुम्हाला वाटतं की सर माझा इगो पण सॅटिस्फाय करायचा आहे, माझ्या रूम पार्टनरला खूप फॅक्ट माहिती तर मला माहित नाहीये, आणि मला मेसला गेल्यावर खूप लाजल्यासारखं वाटतं, आजकाल मी जेवायला पण जात नाही, तर त्या केसमध्ये यू परचेस अ बुक. इट्स नेम इज लुसेंट जीके. इट्स नेम इज लुसेंट जीके. टेक इट. इट्स नॉट बॅड बुक, इट्स गुड वाला बुक. पण यामधनं सध्या काय करा, प्रायमरी लेवलला ओनली एन्शियंट इंडिया, मेडिवल इंडिया,
कल्चर सिलेक्टिव्हली रीड करायला, किंवा लुसेंट जीके. महत्वाची गोष्ट, वेन युअर रीडिंग लुसेंट जीके, जेव्हा तुम्हाला खूप जास्त बोर झालंय आणि असं वाटतंय की कोणासोबत तरी जाऊन भांडावं, बरोबर आहे, तर त्यावेळेस लुसेंट जीके वाचायला घ्यायचं. ते तुम्हाला थंड करतंय की भाई बस, गोष्टी वेगळ्या आहेत. लुसेंट जीके, वेन युअर रीडिंग, रीड 1 or 2 pages ॲट अ टाइम, not more than that. Lucent GK is like a cluster bomb. एव्हरीवन शुड परचेस लुसेंट जीके. कोणी नाही म्हणलं तरी परचेस करा लुसेंट जीके रॅन्डमली. आता ज्यावेळेस तुम्ही पीवायक्यू रीड करायला सुरू कराल, तुम्हाला कळेल की कशावर प्रश्न विचारले गेलेत, कसे प्रश्न विचारले गेलेत. सो वेन यू आर गोइंग टू रीड लुसेंट जीके, तो पहिल्या पानापासून शेवटच्या पेजपर्यंत रीड करावा असं बिलकुल कंपल्शन नाहीये. रॅन्डमली लुसेंट जीके मधला कोणताही टॉपिक घ्यायचा, तो वाचायचा. अवॉर्ड्स आहेत, तुमच्या सगळ्या एक्सरसाइजेस आहेत, व्हॉट एव्हर जे तुम्हाला मिळतंय. लुसेंट जीके इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट to satisfy your ego. Though they do not ask questions from Lucent GK, but Lucent GK हे फिलर म्हणून खूप चांगलं काम करतं. सो Lucent GK, अरिहंत मॅकबुक. अरिहंत मॅकबुक घ्यायचं पण सगळं वाचायचं नाही. अगेन या ठिकाणी तुम्हाला जेव्हा वाटतंय की केलेला क्लास अटेंड, पाहिलेला व्हिडिओ, मला माहित असलेल्या गोष्टी ज्या माझ्या कव्हर होत नाहीत, इथं 2-4 पेजेस ऍडिशनल दिलेले दिसत आहेत, आय एम गोइंग टू रीड. मुलांचं काय चुकतं बघा, तुम्ही खूप सगळं मटेरियल एक्सेस वाचता. सो हे ऍडिशन करा, अरिहंत मॅकबुक आणि लुसेंट जीके. लुसेंटचं सायन्स परचेस करायचं नाही, ओनली लुसेंट जीके वाला बुक अँड नथिंग एल्स. नो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हाऊ टू रीड अ बुक फॉर युपीएससी प्रिलिम्स. आता मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगा, आता या पर्टिक्युलर मोमेंटला आर यू एक्सपेक्टेड टू राईट समथिंग फ्रॉम दॅट बुक? नाही. यू आर एक्सपेक्टेड टू रिमेंबर फ्यू थिंग्स फ्रॉम दॅट बुक. आणि जे तुम्ही रिमेंबर करणार, ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल एक्झामिनेशन हॉलमध्ये जाल, तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला रिमेंबर होणार आहे. करेक्ट आहे. सो याचा अर्थ काय की वेन यू आर रीडिंग फॉर युअर युपीएससी प्रिलिम्स, 2 स्टेजेस मध्ये रीड करायचं. पहिलं, रीड व्हेरी स्लोली, अंडरस्टँड दी टॉपिक अँड इंटरनलाइज दी टॉपिक. अँड दॅट्स वाय तुमचं इथं वर्गात क्लासमध्ये काय होतंय, हा एक तुमचा फ्लो चालेल प्रिपरेशनचा. विदिन फ्यू डेज मी तुम्हाला जे युपीएससी प्रिलिम्स सेल्फ अनालिसिस शीट देईल, त्यामधले ओनली हाय स्कोरिंग टॉपिक वाचायला घ्यायचे. आय एम टेलिंग यू वन्स अगेन, ओनली हाय स्कोरिंग टॉपिक. तुमचा तिकडच्या टेस्ट सिरीजला किती स्कोर येतोय याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे, मार्च एंड नंतर ज्या आपल्या टेस्ट आहेत, फेब्रुवारी पूर्ण, मार्च पूर्ण, और रादर 15 एप्रिल नंतर ज्या आपल्या टेस्ट सिरीज आहेत, त्यावेळेस आपल्याला विचार करायचा माझा स्कोर किती येतोय. हे वाटलं तर लिहून घ्या, 15 एप्रिल पर्यंतच्या कोणत्याही टेस्टचा स्कोर मॅटर करत नाही. त्या 15 एप्रिल पर्यंतच्या कोणत्याही टेस्टच्या स्कोरच्या आधारावरती डू नॉट जज युअर सेल्फ, नो जजमेंट, बिलकुल विचार नाही करायचा. 15 एप्रिल नंतर आपण विचार करूया की माझं काही गोष्टींचं फर्स्ट टाइम प्रिपरेशन झालंय, सेकंड हँड प्रिपरेशन झालंय, पीवायक्यू सोडून झालंय, एमसीक्यू सोडून, तरी माझा स्कोर का वाढत नाहीये, देन विल थिंक अबाउट इट. तोपर्यंत आपण विचार नाही करायचा. सो 15 एप्रिल पर्यंत हा टेस्ट मात्र न चुकता द्यायची. मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्ये पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं की टेस्ट सोडवणं का महत्वाचं आहे. 9, ओनली हाय स्कोरिंग टॉपिक. महत्वाची गोष्ट, कोणतंही टार्गेट ठेवायचं नाही. नो टार्गेट, नाही ठेवायचं टार्गेट, वाचत राहायचं. हा, टार्गेट काय ठेवायचं, सर हा वीक मी हिस्ट्रीला दिलाय, मग मला लक्षात येतंय की हिस्ट्री सगळं वाचून होणार नाहीये. मला सांगा, तुम्हाला स्वतःला हा अंदाज आहे ना की तुम्ही जी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करताय ही कव्हर होत नाहीयेत, आणि तुमच्यावर ते प्रेशर येतं की सर हे नाही झालं, हे नाही झालं, हे नाही झालं, अँड देन यू आर गेटिंग डिमॉरलाइज. डोंट डू दिस. सिम्पलेस्ट लॉजिक आहे. मला सांगा, एखाद्या टॉपिकवर मागच्या 50 वर्षात कधीच प्रश्न आला नाहीये, तरी तुम्ही त्याला तासभर वाचत बसलाय, हा मूर्खपणा आहे का? बरं, महत्वाची गोष्ट, नशीब एवढं वाईट आहे की त्याच्यावरच यावर्षी प्रश्न आला, तर असं काही घडू शकतं, ऐसा कुछ भी हो सकता है. बरोबर आहे की नाही? पण महत्वाचं काय, रीड टॉपिक्स ओनली, नॉट बुक्स. लेट्स से यू हॅव गॉन थ्रू दी पॉलिटी, बरं, यू हॅव गॉन थ्रू दी हिस्ट्री. मला सांगा, 1857चा उठाव आणि सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट यांचा काहीतरी संबंध आहे का? असं होतं का की जर 1857चा उठाव नाही वाचला तर मला सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट कळणार नाही? नाही. 1942चा जो क्विट इंडिया मुवमेंट आहे हे तुम्हाला कळणार नाही? असं काही होणारच नाही. मग यू गो थ्रू दी पीवाय, लुक एट की हा, क्विट इंडिया मुवमेंटवर खूप खूप प्रश्न आले,
सगळं बाजूला काढा. क्विट इंडिया मुवमेंटवरचे विचारलेले PYQ, क्विट इंडिया मुवमेंटचे सरांनी दिलेले नोट्स, त्याचा माइंड मॅप, त्याच्या आणखी नवीन PYQ रिपीट करणं, त्याचे नवीन MCQ, त्याचे टेस्ट सिरीज, क्लासमध्ये डेली टेस्ट, झालं खतम. युअर टॉपिक इज रेडी, आस्क एनिथिंग. दिस शुड बी युअर पर्स्पेक्टिव्ह. का? कारण दिस एक्झामिनेशन इज नॉट अन एक्झामिनेशन ऑफ पर्सेंटाईल. दिस इज अन एक्झामिनेशन ऑफ कटिंग, सॉरी, क्रॉसिंग दॅट पर्टिक्युलर कट ऑफ. आणि नॉर्मली वी हॅव सीन कट ऑफ किती लागतो? 95 to 105. याचा अर्थ काय? तुम्हाला 100 मार्क नाही पडले तरी सुद्धा चालतंय. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द ब्युटी ऑफ दिस एक्झामिनेशन, की ही UPSC प्रिलिम्सची एकमेव अशी एक्झामिनेशन आहे ज्यामध्ये यू हॅव लिबर्टी टू मेक मिस्टेक्स ऑन 50 क्वेश्चन्स. ज्यांना IIT ना CET ना JEE कोणत्या एक्झामिनेशन 50% क्वेश्चन चुकवायची लिबर्टी नाही. इथे तुम्हाला जवळपास 50% क्वेश्चन चुकवले, स्टील देर आर चान्सेस दॅट यू विल इन दिस पर्टिक्युलर प्रोसेस. मग जर एवढी लिबर्टी असेल तर यू डिसाइड व्हॉट पार्ट इज गोइंग टू गिव्ह यू मोर अमाऊंट ऑफ स्कोर. सो डोंट रीड कम्प्लीट बुक. आणखीन एक क्वेश्चन, सर एका दिवसात किती सब्जेक्ट वाचायला हवे? आय पर्सनली फील 2 subjects a day. येस, 2 subjects a day. आता मी तुम्हाला इथं काय करतो ना, थोडंसं टाइम टेबल बद्दल सांगतो, जे मला वाटतं की थोडं सध्या कॉम्प्लिकेटेड आहे. सो या ठिकाणी मी काय सांगतो, आपल्या क्लासच्या पर्स्पेक्टिव्हने टाइम टेबल सांगतो की तुम्ही कसं जाताय. लेट अस से यू आर वेकिंग अप ॲट व्हॉट एव्हर द टाइम. तुमचा क्लास कितीला सुरू होतो? 7:30 सुरू होतो. बघा, 7:30 to 1:30 तुम्ही कम्प्लीट पॅक असता. ऍग्रीड. 7:30 to 1:30. आता या 7:30 to 1:30 मध्ये तुम्ही मला सांगा, तुम्हाला ब्रेक किती वेळा मिळतो? 3 वेळा मिळतो. 3 टाइम्स ब्रेक मिळतो. त्यापैकी एखादा ब्रेक नाश्त्याला जातो, बाकीचे तुम्हाला ब्रेक मिळतं. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला ब्रेक मिळतोय त्या प्रत्येक वेळी यू रीड MCQ इन ब्रेक. उद्यापासून करायचं आहे. मी तुम्हाला सांगू ना, तुम्ही उद्यापासून जर MCQ रीड करायला सुरू केले ना, तर तुम्ही पहा पुढच्या टेस्ट पासून स्कोर वाढायला सुरू होईल. तुम्हाला स्वतःला तो फरक जाणार. आपण ते टाकाऊ पासून टिकाऊ जो प्रकार आहे ना, सेम टाकाऊ वेळेपासून आपण काय करतोय, आपला स्कोर इम्प्रूव्ह करतोय. वेगळं काही नाही करायचं त्या ब्रेकमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, आता मला सांगा, जनरली तुमचे GSचे किती लेक्चर झालेत आतापर्यंत? प्रिलिम्सचे. पॉलिटीचे किती झालेत? 2 वीक झालेत का 1 वीक झालाय? 2 वीक झालेत. आणि हिस्ट्री एक झाला. मला सांगा, 9 लेक्चर झालेत. अंदाजे धरून चला 9 लेक्चर झालेत. 9 लेक्चर पर डे किती टेस्ट झाल्यात आपल्या? 3 टेस्ट झाल्यात. मला सांगा, PYQ सोबत अलॉंग विथ दिस PYQ यू हॅव हाऊ मेनी डेली टेस्ट? यू हॅव 27 डेली टेस्ट 9 दिवसांच्या. बरोबर, एका दिवसाच्या 3, अशा 9 दिवसाच्या 27 टेस्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, यासोबत तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट किती झाल्यात? सॉरी, तिकडे गरवारीला किती टेस्ट झाल्यात? लास्ट वाली तिसरी होती. सो यू हॅव 3 टेस्ट. लुक ॲट दी टोटल नंबर ऑफ PYQs दॅट यू हॅव. 2010 पासून जर समजा तुम्ही विचार केला मी UPSC PYQ बघणार आहे, तर इथलचे 1500 PYQ, 27 टेस्टचे 50, म्हणजे 30. एका दिवसात 50 प्रश्न असतात ना, का 40? 50 असतात. आपण इथं धरून चालूया 1500 क्वेश्चन, 3×5 15, 3 टेस्टचे 100, 15. जस्ट इमॅजिन राईट नाऊ यू हॅव 3300 MCQs टू रीड. कारण मला माहिती आहे MCQ रीड मला तुम्हाला पुढचा प्रश्न, सर कोणतं पुस्तक घेऊ, कोणाचं घेऊ? यू ऑलरेडी हॅव दिस. यू हॅव 3300 MCQs. करेक्ट आहे. बरं, यामध्ये मला सांगा, चला ठीक आहे, आपल्या ज्ञानदीपचे चांगले नाहीत, कन्सिडर करूया, चलो छोड दो. UPSCचे चांगले आहेत की नाही? 1500. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, डेली MCQ सोडवल्यानंतर ज्याने तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट केला, ते तुम्हाला आणखीन थोडा फायदा देणार आहे की नाही? सो यू वर्क ऑन इट. डोंट रन बिहाइंड एव्हरीवेअर की मी कुठून काय घेऊ. तुमच्याकडे आता या मोमेंटला 3300 PYQs आहेत, जे तुम्ही रोज 20 मिनिटं 40 मिनिटात 30 जरी वाचून झाले तरी हेच वाचायला तुम्हाला किती दिवस लागणार आहेत? 100 दिवस लागणार आहेत. 3 महिने. काय अगेन सेम इश्यू होतो. अवेलेबिलिटी ऑफ मल्टिपल एक्सेसिव्ह रिसोर्सेस अँड इन्फॉर्मेशन इज गलत बात.
वाय वी फेल. ओव्हर रिडिंग, ओव्हर स्टडिंग, ओव्हर इन्फॉर्मेशन, ओव्हर नोट्स, ओव्हर प्रिपरेशन, ओव्हर गायडन्स. 7:30 ते 1:30 ब्रेक मध्ये तुम्ही आलं की कंपल्सरी डेली वाला टेस्ट, आपलं प्लास्टिकचं फोल्डर घ्यायचं, त्यात टाकायचं, पाठ करायला. कारण तुम्ही ते वाचलंय ना, ते तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे. वर्गामधला जो डेटा तुम्हाला शिकवला जातोय, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी स्वतः क्युरेट करतो डेटा. आय टेल यू, या डेटामधनं तुम्ही कमीत कमी 75 क्वेश्चन्स 1001% सोडवू शकता. करंट अफेअर्सचा निखिल पाटील सर जे देत आहेत, हे सोडून अक्षरही वाचू नका. मागच्या वर्षी त्यांच्या बुकलेट मधनं जशाला तसे प्रश्न होते, कारण त्या पर्सनकडे खूप चांगली नॅक आहे. पण परत तेच असं की घर की मुर्गी दाल बराबर. दिल्लीच्या झेरॉक्स आपल्याला घ्यायच्या असतात, दिल्लीची ती एक पर्टिक्युलर झेरॉक्स आहे जी तुम्हाला 100% फेल करेल. त्यातला डेटा एवढा बल्की, एवढा मिसगाइडिंग आणि एवढा जास्त आहे की यू आर बाउंड टू फेल बाय रिडिंग द. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडनं तो डेटा सिंगल टाइम रीडच होणार नाहीये. ही फॅक्ट तुम्ही अंडरस्टँड करत नाहीये. राईट? हा, निखिल पाटील सरांचा आणि माझा राग असेल तर दुसरं कोणतंही, पण छोटासा जो काय असणार आहे, जो तुम्हाला कळतं की मॅनेजेबल आहे, रिडेबल आहे, क्वेश्चन्स विचारले जातात आणि मला ऍडव्हान्टेज मिळू शकतो, हे काम करायचं. हे झालं 1:30 पर्यंत. आता तुम्हाला इथून पुढे महत्वाचं आहे, 1:30 to 3 कम्प्लीट ब्रेक घ्यायचा. येस, मी मार्च एंड पर्यंत बोलतोय. एप्रिलमध्ये आपला टाइम टेबल वेगळा असणार आहे. एप्रिलमध्ये हा ब्रेक आपण बंद करणार आहे. 1:30 to 3 तुम्ही रूमला जाता, घरी जाता, सगळं सगळं करता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आफ्टरनून मध्ये 30 मिनिटचं नॅप, झोप नाही, 30 मिनिटांचा पॉवर नॅप. एव्हरीवन शुड टेक इट. तुम्ही विचार करा, तुम्ही सकाळी 7:30 ला आलेले आहात आणि मेक इट अ हॅबिट, कम ॲट 7:30. टेक दॅट फील की तुम्ही 7:30 ला येताय, 7:30 ला बसताय, सर नाही आवडत आहेत ना, सोडून द्या. कॉर्नर धरायचा, पोलच्या पाठीमागे बसायचं, आपलं वाचत बसायचं. मी तुम्हाला सांगू ना की तुम्हाला जर आयुष्यात ग्रेट व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गोष्टी ठरवाव्या लागतील. किती वाजता यायचं, किती वाजता तुम्हाला येऊन बसावं लागेल. 1:30 to 3 ब्रेक, लंच एकदम निवांत. आता बघा, 3 ते 5 आपण करूया 5:30. 3 ते 5:30 हा प्रॉपर आहे. 5:30 नंतर 6 to 8:30, 8:30 to 9:30, 9:30 to 11:30. बरोबर आहे. आता हा 1:30 to 3 हा जो ब्रेक आहे, इथं महत्वाची गोष्ट काय की 1:30 तुम्ही तो पेपर सोडवलेला असतो. 3 वाजता जेव्हा तुम्ही स्टडीला बसता, तुम्हाला सांगा 3 वाजता आल्याला लगेच तुमचा अभ्यास होतो का? नाही होत. आल्यानंतर तुम्ही सगळे व्हॉट्सअप नोटिफिकेशन, इंस्टाग्राम पण चांगलं तुम्ही डिलीट केले असेल खूप सगळ्या लोकांनी. आय नो यू ऑल आर व्हेरी गुड पीपल. बरोबर आहे. सो आपण इमॅजिन करूया तुम्ही बसलात तरी लक्ष लागत नाही. बरोबर. सो 3 वाजता आल्या आल्या सगळ्यात पहिलं काम काय आहे? फॉर 10 मिनिट्स रीड MCQ. इंजिन गरम झालं पाहिजे. अंडरस्टँड दिस. दिस इज मेकॅनिझम. लोकांना वाटू शकतं सर हे पॅचेस 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 पॅचेस, तुकड्या तुकड्यामध्ये अभ्यास नाही होतंय. का नाही होतंय? कारण तुम्ही कुठेतरी सायकोलॉजिकली स्वतःला सांगून ठेवलंय की 4 तास अभ्यास झाला पाहिजे, थकलं पाहिजे, चेहरा तेलकट तुपकट झाला पाहिजे, काळवंडला पाहिजे, झोप आल्यासारखी वाटली पाहिजे, तुम्ही सांगून ठेवलंय. बरोबर आहे. 3.5 तासात धुरंधर बघताना मोजकी लोक असेल ज्यांना बोर होते, माझ्यासारखी, की ज्यांचा पेशन्स संपलाय. मी 15 मिनिटं बाहेर जाऊन बसलो, म्हणलं बास आता हे झेपत नाहीये. पण तुमचं तसं नाहीये. यू आर यंग, यू हॅव एनर्जी. करेक्ट आहे. सो पॅच 10 मिनिटं MCQ. 5:30 वाजता कंपल्सरी एव्हरी वन मस्ट टेक अ टी ब्रेक. सर मी चहा पित नाही. चहा न पिणं मोठं पाप आहे. अँड आय टेल यू, जे लोक चहा पित नाहीत ना, त्यांना 100% शुगर होती चहा पिणाऱ्या लोकांच्या कंपॅरिझन मध्ये. ना व्हॉट आय वॉन्ट टू से, युअर ब्रेन रिक्वायर्स रिलॅक्सेशन. ज्या अभ्यासिकेमध्ये आहात, 5:30 ला उठायचं, लांब चक्कर मारायची, तेलकट तुपकट मित्र मैत्रिणी टाळायचे. तोच विषय, तीच निगेटिव्हिटी, त्याच सगळ्या गोष्टी, ह्या सगळं करणारे लोक 100% टाळायचे. एकटं गेलात,
हाफ आवर फॉर युअर सेल्फ तरी सुद्धा चालणार आहे. हा, त्यावेळेस हा विचार नाही करायचा की 5:30ला बाहेर पडलात त्यावेळेस हा नाही विचार करायचा की यार माझं ते कसं काय कळलं नाही, माझं कसं काय लक्षात आलं नाही. सी, प्रिपरेशन करताना यू शुड नॉट प्रिपेअर एनिथिंग बाय युअर इगो. इगोने अभ्यास मला काय येत नाही, त्याच्याऐवजी यू बी अ मॅन ऑफ पॉसिबिलिटी. मला येत नाही ना, मला माहिती आहे माझं नशीब एवढं चांगलं ह्याच्यावर प्रश्न येणारच नाही. अँड आय टेल यू त्याच्यावर प्रश्न येत नाही. आय टेल यू दिस युनिव्हर्स डेफिनेटली हेल्प्स यू. तुम्ही जेव्हा खरंच मनातून मागताना की त्याच्यावर प्रश्न नाही यायला हवा, आय टेल यू त्याच्यावर प्रश्न येत नाही. आणि मग हळूहळू सिस्टीम अशी बनते की जो भाग तुम्हाला वाटतं की प्रश्न नाही येऊ शकत, ऑटोमॅटिकली तुम्ही त्यात एक्सपर्ट व्हायला सुरू होतात, तुमची उत्तर इम्प्रूव्ह व्हायला सुरू होतात. पण तुम्ही जर स्टक झालात की मला कसं काही येत नाहीये, मला कसं काही येत नाही, त्याला तर येतंय, तिला तर येतंय, देन इट इज रॉंग. 5:30ला चहाला कंपल्सरी जायचं, ब्रेक घ्यायचा. 5:30ला आता तुमची जनरेशन आमच्यासारखी नाहीये म्हणून हे तुम्हाला लागू होत नाही तरी सांगतो. 5:30चं 5:45 झालं तरी काय हरकत नाही. पण 5:30चं 5:45 झाले, 15 मिनिटं का गेले म्हणून परत 15 मिनिटं चर्चा केली आणि आजचा अर्धा तास का गेला, चला आजची सुट्टी घेतो उद्या अभ्यास करू, असं नको व्हायला. सी, आय डिड ऑल दीज थिंग्स. ज्ञान प्रबोधिनीत अभ्यासाला बसायचं, 10 मिनिटात चहाला जायचं. 10 मिनिटात चहाला कोणी मित्र भेटला की त्याला इच्छा असते करे बस बोल 5 मिनिटं, नाही नाही जायचंय. अभ्यासिकेत जाऊन बसायचं आणि अभ्यासिकेत बसल्यावर परत 10 मिनिटं विचार करायचा. दम लागलेला, थकलेला, यार बोर झालं, फ्रेशच वाटत नाही, वाचावं वाटत नाहीये. डोंट डू दिस. इट रिक्वायर्स ब्रेक, इट रिक्वायर्स इन्सेंटिव्हायझेशन. हे मजूर नाहीये तुमच्याकडे असणार. यानं काय तुमची घरी चोरी केलेली नाही की तुम्ही त्याला सकाळ संध्याकाळ बडवताय. राईट. आता 5:30, बट आय टेल यू जेव्हा तुम्ही 3 ते 5:30चा टाइम ठेवता ना, तर तुम्ही 5:30 म्हणजे तुम्ही 5:15ला चहाच्या तिथं पोहोचलेले असता मेंटली. आणि मग काय होतं की आपण 10 मिनिटं वाट बघतो, 5:30 वाजले का, 5:30 वाजले का, 5:30 वाजले का. अगेन सेम कॉन्सेप्ट, टाकाऊ पासून टिकाऊ. हिअर अगेन, फॉर लास्ट 10 मिनिट्स रीड एमसीक्यू. ज्या सेकंदाला तुम्हाला फील होते माझं कॉन्सन्ट्रेशन कॉम्प्रोमाइज होतंय, मला अभ्यास करावा असा वाटत नाही, रीड एमसीक्यू. जा. हा, जर तुम्हाला वाटतं की नाही सर काय फरक पडत नाहीये, मला अभ्यास करताना लक्षात सुद्धा राहत नाही किती वेळ गेला, बेस्ट थिंग आहे. पण हे तुम्हाला सोना लाखात एखाद्याचं होतं, हे प्रत्येकाचं होत नाही. लाखामधले 99,999 असं होतं. आपण माणूस आहोत आणि ते होणं नॉर्मल आहे, नॅचरल आहे. जर असं होत नसेल, त्या तारा चिटकल्यात त्याचं तसं होतं. आपल्यासारख्या आम आदमीचं मी तुम्हाला पक्का सांगतो की आपल्याला बोर होणं, कंटाळा येणं, वैताग येणं, आपण वॉचकडे बघणं हे खूप कॉमन आहे. आपल्याला वाटतं माझ्यासोबतच असं काही घडतंय का, बिलकुल नाही. प्रत्येकासोबत असं होतं. सो 10 मिनिट्स एमसीक्यू. अगेन 6 ते 8:30. आता 6 ते 8:30 जेव्हा तुम्ही परत याल, आल्याला परत अभ्यास होत नाही, इथं 5 मिनिट्स एमसीक्यू, इथं 10 मिनिट्स एमसीक्यू. 8:30 ते 9:30 1 आवर फॉर लंच. येस, एकदम निवांत, शांत लंचला बसायचं. लंच झाल्यानंतर प्लान करायचा उद्याच्या दिवसाचा, आणि आज मी काय केल्याचं वर्कआउट करायचं. नॉर्मली हाफ आवर टू नॉर्मली हाफ आवर टू 45 मिनिट्स मला जेवणाला लागतात, लागू द्या, काय हरकत नाहीये. तर हा नका विचार करू की माझा वेळ का कॉम्प्रोमाइज झालाय. सो इथं महत्वाची गोष्ट काय की 8:30 to 9:30 फॉर लंच, 9:30 to 11:30 अगेन 9:30 या ठिकाणी परत 5 मिनिटं एमसीक्यू. झोपण्याच्या अगोदर 15 मिनिट्स एमसीक्यू. आता तुम्ही हा विचार करा की ज्या वेळात तुम्ही अभ्यास करणार नव्हतात तो आपण किती वेळ काढलाय, 10, 20, त्यानंतर इथं 15, 35, इथं आणखीन परत लेटेस्ट आहे अर्धा तास. सो आपण 1-1.25 तास असा काढलाय ज्या वेळात तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करता. मला सांगा तुमचा 25% टाइम ऑटोमॅटिकली झाला की नाही, जवळपास झाला. तुम्हाला वाटलं काय सोडवायचं, परत इतर वेळी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो यू हॅव टू सेव्ह युअर टाइम, फर्स्ट थिंग. आता हे झाल्यानंतर तुम्हाला एक बरं ठीक आहे, इथं माझा सांगण्याचा कन्सर्न हा होता दॅट वेन यू आर रीडिंग एमसीक्यू, डू नॉट अलॉट लार्जर चंक ऑफ टाइम फॉर रीडिंग एमसीक्यू. रीड एमसीक्यूज इन स्मॉलर स्लॉट्स, 5 मिनिटं, 3 मिनिटं, 10 मिनिटं, 12 मिनिटं, 15 मिनिटं, जसा तुम्हाला वेळ मिळेल त्या पद्धतीने तुम्ही काय करा, एमसीक्यू रिडिंगला तुमचा टाइम स्लॉट अलॉट करा, तुमच्या पद्धतीने अलॉट करा.
ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. फक्त काय तिथं फायदा हा आहे की 1 ते 2 मिनिटाच्या कॉन्सन्ट्रेशनवर तुमच्या गोष्टी फुलफिल होऊ शकतात. सो 7:30 to 1:30, 1:30 to 3 तुमचा ब्रेक झालाय. 3 ते 5:30 दोज पीपल हु आर हॅव्हिंग फिअर ऑफ सी सॅट, त्यांनी लक्षात घ्या, एव्हरी डे यू मस्ट सॉल्व सी सॅट 3 to 5:30, 2.5 तास एव्हरी डे विदाउट फेल. रादर आय वुड टेल यू, यूपीएससी प्रिलिम्सचं सीसॅट रिलेटिव्हली डिफिकल्ट असतं ॲज कम्पेअर टू एमपीएससी. सो आय विल टेल यू, एव्हरी वन ऑफ यू, कॉम्प्रिहेन्शन कॅज्युअली घेऊ नका, तुमच्या डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन कॅज्युअली घेऊ नका, डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग कॅज्युअली घेऊ नका. एव्हरी डे 3 to 5:30 मस्ट बी यूज फॉर सीसॅट, जो तुमचा झोपेचा वेळ आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 1:30 to 3 जवळपास 1.5 hour दिलाय. जर तुम्हाला वाटतंय की सर मी 1:30 to 2:30 मध्ये विल कम बॅक अँड विल सिट इन द लेक्चर हॉल, तर या ठिकाणी तुम्हाला परत जवळपास 3.5 तास तुम्हाला या ठिकाणी मिळतील. यू ट्राय टू गिव्ह एंटायर आफ्टरनून वाला टाइम फॉर व्हॉट, फॉर सीसॅट. देन 6 to 8:30 इथं काय करायचं. आता बघा, समजा इथं हा जो तुमचा क्लास आहे, इथं तुम्हाला काय टीचिंग सुरू आहे सध्या, हिस्ट्री सुरू आहे. सो हिस्ट्रीसाठी तुम्ही इथं वर्क करताय, करेक्ट आहे, हिस्ट्री. तर मग 6 to 8:30 मध्ये काय करायचं, इथं तुम्ही जे तुमचं पॉलिटी टीचिंग करून झालंय ते या ठिकाणी रिडिंगला घ्यायचं, जे तुमचं बाकी आहे. जे पॉलिटी झालंय, ज्यातलं तुम्हाला वाटतं की मला हा टॉपिक कळला नाहीये, हा डिफिकल्ट जातो, यातले माझे क्वेश्चन्स येत नाहीयेत, हे मी रीड करणं थोडं मला डिफिकल्ट वाटतंय. सो या ठिकाणी सेकंड वाला सब्जेक्ट. 8:30 to 9:30 लंच, 9:30 to 11:30 इथं मग काय काय करायचंय, या ठिकाणी करंट अफेअर्स, या ठिकाणी एमसीक्यू, या ठिकाणी जर तुम्हाला काय नोट्स मेकिंग, आणि या ठिकाणी तुमचं डेली वालं लेक्चर, कोणतं, आज जे टीचिंग झालंय ते वालं लेक्चर, 9:30 to 11:30 सबसे आखिर में. रिझन बिंग, इथं फायदा काय होतो, 9:30 to 11:30चा फायदा हा आहे की यावेळी तुमचा अभ्यास एकदम स्लो झालेला असतो, रादर आपला अभ्यास न केल्याच्या बरोबर असतो. मग मला सांगा, न केलेल्याच्या बरोबर असणाऱ्या वेळेमध्ये जर तुम्ही न्यू टॉपिक घेतला, न्यू सब्जेक्ट घेतला, न्यू डिफिकल्टी असणारी गोष्ट घेतली, लक्ष लागल नाही लागणार. लक्ष नाही लागलं, कॉन्सन्ट्रेशन नाही लागणार, यू माइट गेट डिमोरलाइज, अँड इफ यू गेट डिमोरलाइज यू विल हॅव अ फिलिंग की मला उद्या क्लासला जायचं नाही, उद्या मला अभ्यास करायचा नाही. सो ब्रेक, त्याच्यानंतर 11:30 नंतर सकाळी जे तुम्ही उठणार आहेत, ट्राय टू वेकअप ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जर सकाळी तुम्हाला वेळ मिळाला, अगेन सकाळी जो सध्या सब्जेक्ट टीचिंग सुरू आहे तो सब्जेक्ट रिडिंगला घ्या, मेक इट अ सायक्लिकल. आता मला सांगा, तुम्ही इथं हिस्ट्री शिकवता, इथं पण लगेच हिस्ट्री वाचलं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिमूव्ह दिस पर्टिक्युलर फिअर फ्रॉम युअर माइंड की मला हे लक्षात राहत नाही. एव्हरीथिंग विल बी रिमेंबर्ड बाय यू. You will know everything by the end of next 4 months. You tell me one thing, when you came for the classes in the month of June, July, त्यावेळेस तुम्ही आणि आजचे तुम्ही, इज देअर एनी डिफरन्स? टेल मी, यू नो मेनी थिंग्स, इज इट फॅक्ट ऑर नॉट? बरं, महत्वाची गोष्ट, वेन वी स्टार्टेड दिस प्रिलिम्स, तर आताचं रिमेंबरन्स जास्त का कमी आहे? खूप जास्त आहे. तुम्ही एमसीक्यू सोडवताय. सो इमॅजिन करा, तुम्ही जर हा सेम टेम्पो मेंटेन केला टिल द एंड ऑफ द मे, जस्ट इमॅजिन द अमाउंट ऑफ फॅक्ट्स, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज दॅट यू आर गोइंग टू हॅव टिल द एंड ऑफ द मंथ ऑफ मे. ही अंडरस्टँडिंग तुम्ही क्लिअर करत नाहीये. हे तो सगळ्यात मेन गोष्ट आहे की यू शुड बी हॅपी दॅट यू हॅव दिस ॲडव्हान्टेज की तुम्हाला किती नॉलेज आहे आणि किती डेटा आहे. डेली टाइम टेबल लक्षात आला. आता महत्वाची गोष्ट काय की इथं सगळ्यात सिंपल कॉन्सेप्ट आहे, डेली टाइम टेबल. मग जर असा असेल तर डोंट हॅव दिस टार्गेट. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळते, एक दिवशी, लेटेस्ट यू आर हॅव्हिंग ब्रेक ऑफ 1 डे, मग त्या दिवशी जो टॉपिक सध्या टीच करतायत, समजा 3 दिवस शिकून झालाय, त्या पूर्ण दिवसभर, म्हटलं तर सीसॅट बाजूला ठेवा, तो पूर्ण दिवसभर जो सब्जेक्ट 3 दिवस वीक मध्ये टीच केलाय त्याचं कम्प्लीट रिव्हिजन घ्या. सर मग टेस्टचा अभ्यास केव्हा करायचा? मला सांगा, रोज तुम्ही तेच करताय की? बरोबर आहे की नाही? रोज तुम्ही तेच करता. सगळ्यात सिंपल कॉन्सेप्ट काय की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमचे क्वेश्चन जास्त करेक्ट यायला सुरू होतील, रीडिंग वाढली की. डोंट थिंक अबाउट दी स्कोर ऑफ युअर टेस्ट सिरीज टिल दी एंड ऑफ 15 एप्रिल. नाही विचार करायचा. हा, 15 एप्रिल पर्यंत काय करायचं, जे क्वेश्चन तुम्ही रीड केलेले नाहीये त्या तुमचा स्कोर कसा येऊ शकतो याकडे विचार करायचा, की तो प्रश्न मी कसा अटेम्प्ट करू, काय करू. टाइम टेबल आला लक्षात? इन अ डे यू मस्ट रीड टू. हा, करंट अफेअर क्लास मॅनेज करायचा. ऑप्शनल क्लास तुमचा कोणता आहे? कोणता आहे तुमचा?
बंद करायचं अटेंड करणं, ऑनलाईन अटेंड करायचा सगळं. तुमचा या वर्षीचा अटेम्प्ट आहे का? मग तुम्हाला पास व्हायचंय का नाही? हा, मग बंद करायचा. हा, करंट अफेअरचा क्लास मात्र अटेंड करायचा. पण मॅडमना सांगितलं मी बंद करायला, ऑनलाईन घ्यायला, त्याने आणखीन घेतलं नाही का? नाही, मी त्यांना सांगतो ना ऑनलाईनच पाहिजे आम्हाला, मी सांगतो त्यांना. हा, नाही, बंद करायचा, डोंट गो. यू आर गोइंग टुवर्ड्स फेल्युअर ऑफ यूपीएससी प्रिलिम्स इफ यू आर अटेंडिंग एनी काइंड ऑफ ऑप्शनल वाला क्लास. हा, करंट अफेअरचा क्लास त्या ठिकाणी किती दिवस असतो? 3 दिवस असतो. पण तुम्ही हे लक्षात घ्या की करंट अफेअर्स वरती किती क्वेश्चन्स असतात? जवळपास 25 मार्कांचं ऍडव्हान्टेज आहे. सो फक्त ती, आणि ती मला वाटतं सर खूप लवकर संपवणार. किती 40 लेक्चर्स आहेत. 40 लेक्चर्स तुम्ही अटेंड करा, सोबत तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस मिळेल. त्या ऑनलाईन ऍक्सेस मध्ये तुम्ही लेक्चर स्पीडअप करून सुद्धा बघू शकता. बोथ वेज आर अवेलेबल. पण महत्वाची गोष्ट काय की ऑप्शनलचं लेक्चर अटेंड करणं कम्प्लीट थांबवा. कारण तुम्ही एवढं सगळं जर तुम्हाला वाटतं का ह्युमनली पॉसिबल आहे, हा, मग दॅट्स व्हॉट आय एम सेइंग दॅट प्रिलिम्स इज अन एक्झामिनेशन ऑफ डिसायझिव्हनेस. की नाही, मला नाही पॉसिबल आहे, मॅडम काय म्हणतात, महेश शिंदे काय म्हणतं, मॅटर नाही करत. मला काय पटतं, माझ्या माझ्या रॅशनॅलिटीला काय पटतं, हे जास्त महत्वाचं आहे. हा, हे लॉजिक लक्षात घ्या. रीड 2 टॉपिक्स इन अ डे. स्टार्ट विथ युअर इझी वाला टॉपिक. डिफिकल्ट टॉपिक स्किप इट फॉर द टाइमिंग, जो तुम्हाला डिमॉरलाइज करू शकतो. डोंट वेस्ट युअर टाइम ऑन दोज टॉपिक्स विच माइट डिमॉरलाइज यू. नोट्स मेकिंग तुमचा सगळ्यात आवडता विषय की सर, whatever mind map which are given to you by Gnandip Academy are completely the best notes which you can have in your hand. Second, I told you to purchase Arihant MacBook. They are the best notes that anyone can ever have, or whatever what we can say, PPT and PDFs that we are going to have, they are the best notes that we can have. मग माझं काय म्हणणं की सगळं जर तुम्हाला रेडीमेड नोट्स दिलं तर परत तुम्हाला का काढायच्यात? मग नोट्स काढायच्या म्हणजे नेमकं काय करायचं? एकदम सिंपल वाला लॉजिक आहे. टेक अ डायरी. एक डायरी, आणि या डायरीमध्ये आज दिवसभर रीड करत असताना तुम्हाला जे वाटलं की हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, अशा 10-12 फॅक्ट त्यामध्ये लिहून काढा. टार्गेट ठेवा, नॉट मोर दॅन 15 पॉइंट्स पर डे. पुस्तक नाही लिहायचं आपल्याला, ओनली 15 पॉइंट्स अ डे. 15 points a day, and when you're writing those 15 points in that particular diary, they should be in short form. Why in short form? Pages कमी आहेत का? No. They should be in short form to activate your subconscious memory. When I read that line, I must remember entire thing. When I read that word, I must remember everything. 10 वेळा असं होईल की तुम्हाला ते शब्द वाचल्यानंतर काहीच आठवत नाहीये. पण मी तुम्हाला सांगणार, 11व्या वेळेस तुमचं ब्रेन 100% काम करेल. अरे हा, शब्द वाचला की मला सगळं आठवायला सुरू झाले, मला फायदा मिळायला सुरू झाला. सो महत्वाची गोष्ट, 15 बीट्स पर डे हे तुमचं टार्गेट असायला हवं. हे जे 15 बीट्स तुम्ही आज काढलेत, लेट अस से आज किती तारीख आहे? 2 फेब्रुवारी ना. तुम्ही आज 15 बीट काढले तर तुमचं टार्गेट काय? उद्या सकाळी 6 AM तुम्ही हे वाचायला हवं, उठल्या उठल्या. मजा आहे. आय टेल यू, मी तुम्हाला सांगू ना, माझी जनरेशन तुमची जनरेशन मध्ये सगळ्यात मेन फरक काय आहे? सगळ्यात मेन फरक हा आहे दॅट यू पीपल आर व्हेरी इंटेलेक्च्युअल. तुमच्या ब्रेनची साईज मोठी आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला बायोलॉजिकली. हा, नवीन पिढ्यांच्या ब्रेनची साईज मोठी आहे ऍज कम्पेअर टू ओल्ड वाला पीपल. यू हॅव ग्रेटर क्रेनियल कॅपॅसिटी, यू हॅव मोर फोल्ड्स ऑन युअर ब्रेन, बट these more folds have added more thinking, more information, more energy. More thinking, more information, more energy, and less time or equal time. And this made you impatient. आमच्या वेळेस काय होता? अभ्यासच कमी होता आणि टाइम प्रचंड होता. सो वी वेर पेशंट. यू हॅव टू ब्रिंग पेशन्स. मी म्हणलं ना, यात मजा का आहे? जस्ट इमॅजिन करा, काल काहीतरी मी नोटवर लिहून काढलंय, हे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं काम, उठल्या उठल्या माझ्या बाजूच्या डायरीत ओपन करा. यात असं असू शकतं तुमच्या रूम पार्टनर, तुमच्या रूमचे लोक टॉक्सिक असतील, ते डायरी उचलून फेकून देतील. फेकून दे, मी नवी डायरी लिहितो.
माणसानं एवढं चिल असावं की जे वाटेल ते कर, डझंट मेक एनी डिफरन्स. मी माझं तो गेंडा नसतो का, राही नसतो तर मी चालत चाललो, एवढी क्लॅरिटी असावी. डझंट मेक एनी डिफरन्स. म्हणजे बाजूच्या टॉक्सिसिटीचा आपल्यावरती कसलाच परिणाम झाला नाही. बाजूला थया थया नाचले तरी आपण चिल असलं पाहिजे. हा, हे करणं तुमच्या वयात प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, माझ्या वयात 10% पॉसिबल आहे. आफ्टर 60-90% पॉसिबल आहे. पण आपण ऍटलिस्ट आपल्या प्रिपरेशन मध्ये करूया. 6 वाजता उठलं, ती डायरी वाचायची. हीच डायरी दुपारी जेवणाच्या अगोदर, बरोबर, बिफोर लंच. सेम 15 पॉइंट्स, हे सेम पॉइंट इन दी टी वाला ब्रेक, आणि सेम पॉइंट बिफोर स्लीप. दिस इज रिव्हिजन. इट इज नोन ॲज रिव्हिजन. रिव्हिजनसाठी मला शेवटी काहीतरी 15 दिवस काढून द्या. मी तुम्हाला सांगणार, शेवटचे 15 दिवस आलं तुमचं म्हणणं असेल, सर माझं वाचूनच झालं नाही, मला खूप जास्त टेन्शन आलंय, आता काहीतरी मार्ग सुचवा. मी म्हणाल भाई अटेम्प्ट स्किप कर, मला दुसरा मार्ग दिसत नाही. आर जबरदस्ती अटेम्प्ट दे, दुसरा मार्ग नाही. नो वन हाव. हा, दुसरा आणखी एक मार्ग मी काय काढू शकतो, बस लहरों से डरकर नौका पार नाही होती, आणि मी माझ्या खोट्या नाट्या स्टोरी सांगल. मी माझ्या स्वतःबद्दलच्या, माझा टीआरपी वाढविण्यासाठी खोट्या नाट्या स्टोरी सांगेल, ज्याने तुम्हाला तासभर बरं वाटेल, आणि 10 दिवसांनी कळेल की महेश शिंदे खोटा आहे. हॅज नो व्हॅल्यू. यू हॅव टू कम टू दिस पॉइंट. यू हॅव टू अंडरस्टँड. कालची डायरी तुम्ही स्वतः विचार करा ना. बघा, आपल्या सगळ्या प्रिपरेशन, 15 पॉईंट वाचायला किती वेळ लागतो तुम्हाला सांगा, 5 मिनिट्स. तुम्ही विचार करा, 5 5 5 5. आणि अशा वेळेस ज्यावेळेस तुमचा कोणता अभ्यास, म्हणजे तुमचा कोणता अभ्यास कॉम्प्रोमाइज न होता, यू आर ऍडिंग 20 मिनिट्स टू युअर प्रिपरेशन, अँड दॅट टू क्वालिटी वाला. 15 पॉईंट मला आज वाचताना वाटलं की, आणि जेव्हा तुम्हाला वाटतं ना की नाही, तुम्ही टार्गेट ठेवलं की 15 लाईनच्यावर एक लाईनही लिहिणार नाही, तर ऑटोमॅटिकली तुम्ही आज काय करता, नॉन सिरियस पॉईंट 15 लिहिता, उद्या मीडियम सिरियस लिहिता, तिसऱ्या दिवशी मोस्ट सिरियस लिहिता. ही मेथड काय, ही मेथड आहे की तुम्हाला डिसाईड करायचंय व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला स्वतःला डिसाईड करायचं आहे. नोट्स मेकिंग, ही नोट्स मेकिंग आहे. जी पुस्तकं तुम्ही वाचताय, ज्या नोट्स तुम्ही वाचताय, त्यांनाच अंडरलाईन करा. जनरली तुमचं सेंटर पुणे असू शकतं, नाशिक असू शकतं, संभाजीनगर असू शकतं, और मुंबई असू शकतं. मग सर परीक्षेच्या अगोदरच्या रात्री मी काय वाचायचं, मी तुम्हाला सांगतो, परीक्षेच्या अगोदरच्या रात्री अक्षरही वाचायचं नसतं. आपण ते त्या दिवशी डिस्कस करूया. सो तुम्हाला सांगतो, तुमचे खूप सगळे महाभाग परीक्षेच्या अगोदरच्या दिवसासाठी नोट्स काढतील, आणि त्यांना स्वतःच्या नोट्सवर कधीही कॉन्फिडन्स नसतो. लोक स्वतःच्या नोट्स कधीही वाचत नाही. इथं वाचायचं, इथं सोडून द्यायचं. सगळ्यात मेन तुम्ही विचार करा, तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये आणखीन एक पॉइंट ऍड करताय अबाउट रिव्हिजन, अबाउट रिमेंबरिंग दी थिंग्स. Notes making. Check the necessity to have notes. It's not ritual. It should be crux only. Make notes on only those things where you forget the things time and again, and topics which are very very important, high scoring topic, यांच्यावरती फक्त नोट्स बनवायचं. हा, हे इम्पॉर्टन्स ऑफ PYQ हे मी तुम्हाला सांगितलं. रीड ओनली, सॉल्व अगेन, अंडरस्टँड. माइंड मॅप जे तुम्हाला रिडिंगला दिलेत, सर माइंड मॅप 2 तास वाचू का 3 तास वाचू, बिलकुल नाही. सकाळच्या वेळेमध्ये, किंवा जो तुमच्या प्रिपरेशनचा सगळ्यात क्रीम टाइम आहे, तुमच्या प्रिपरेशनचा सगळ्यात जो क्रीम टाइम आहे, त्या क्रीम टाइम मध्ये माइंड मॅप वाचायचे. किती वाचायचे, 1 पान, 2 पान, 3 पान. कुठून वाचायचे, कुठूनही रॅन्डमली जो टॉपिक वाटेल तो. कर्मकांडासारखं पहिल्या पानापासून वाचत चाललाय, झालं. पण हे विचार करा, ते वाचून झालंय म्हणून तुम्हाला मार्क्स वाढत आहेत का, नाही. मग व्हॉट इज यूज ऑफ रिडिंग दोज माइंड मॅप. माइंड मॅप आर लाईक अ नोट्स. सुरुवातीला 15 मिनिटं वाचा, ज्यावेळेस तुम्हाला इकडचं लेक्चरचं प्रेशर आहे. आमचं हे टार्गेट असणार आहे, आम्ही प्रयत्न करतो की एप्रिल एंडला तुम्हाला फ्री करायचं. एप्रिल एंडला जर तुम्हाला फ्री केलं, तर मे तुम्हाला जवळपास पूर्ण मिळतो. त्यात आमचा प्रयत्न आहे की जर समजा 21 एप्रिलच्या आसपास जर तुम्हाला फ्री केलं, तर 30 दिवस तुम्हाला अभ्यासाला जर मिळाला, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 30 एप्रिलला इथं यायचं, सकाळी 7:30 वाजता AC चालू असेल, 7:30 पासून रात्री 7:30 पर्यंत इथं बसून अभ्यास करायचा. ग्रुपनं अभ्यास केला की खूप जास्त अभ्यास होतो, तुम्हाला अंडरस्टँड येतो, फील येतो. आम्ही स्वतः प्रबोधनीत असताना सेम करायचो. उठलं की क्लासरूम मध्ये जाऊन बसायचं, अभ्यासिकेत बसायची इच्छा व्हायची, कारण तेच ठिकाणी एवढं बोर झालेलं असतं ना, की नको वाटतं अभ्यासिकेत बसायला.
इथं आणि डब्बा लावायचा. डब्यातलं खाऊन कोणी मरत नाही. सर नाही डब्यातनं काय ब्लोटिंग होतं, गॅस होतो काय. तुम्ही फॉल्टी, डब्बा फॉल्टी नाहीये. तुमचा ऍटिट्यूड, तुमचा पर्स्पेक्टिव्ह फॉल्टी. सर मला कधी कधी खूप लोकांचं आश्चर्य वाटतं. येतो गडी कुठून लांब, विदर्भ मराठवाडा, मी पण मराठवाड्याचाच आहे पण तरी सांगतो. आणि म्हणतो सर मला पुण्याचं वातावरण सूट होत नाही, म्हणजे ऍज इफ यू आर कमिंग फॉर फ्रॉम स्वित्झर्लंड. सर पुण्याचं पाणी चांगलं नाही, मी पुण्याचं पाणी आणि अख्ख्या गावचं पाणी पिलंय. पुण्याचं, कोल्हापूरचं पाणी गोड आहे ऍज कम्पेअर्ड टू ऑल अदर सिटीज, आय टेल यू. मग डब्बा मला जमत नाही, नाही यू शुड कम हिअर. मी ज्यावेळेस तुम्हाला अभ्यासासाठी म्हणून 1.5 hour आहे, डब्बा डब्बा आपल्या रूमवर यायला हवा, 15 मिनिटात डब्बा खाऊन व्हायला हवा. 15 मिनिटात जर त्या 1.5 hour पैकी आपल्याला सव्वा तास उरतोय, तर सव्वा तासात मी 45 मिनिटचा पॉवर नॅप घेणार. इट्स युअर चॉईस. मेसला नाही जायचं. टॉक्सिक मावशी, टॉक्सिक शेजारचे, कुणी कुठं बसायचं नाही, मेसला नाही जायचं. वेटिंग करायला परत चिडचिड नाही. एकदम शांत. डू नॉट अलो इवन अ सिंगल आउन्स ऑफ निगेटिव्ह हार्मोन्स टू कम इन युअर ब्लड. राईट. माइंड मॅप हे रोज त्या ठिकाणी डोंट. हा, काही लोक विचारतात सर माइंड मॅपच्या नोट्स काढायच्या का? सर माइंड मॅप इट सेल्फ इज अ नोट्स. आणखीन एक छोटं तुम्हाला सांगायचंय, हे तुम्ही परचेस करा असं माझं म्हणणं नाही आहे. परत तुम्हाला वाटलं की सर मार्केटिंग करायला आले. एक मिनिट, मी तुम्हाला सिम्पली सांगतो काय आहे हे. बहुतेक तुम्हाला सांगितलं नाही मला माहित नाही. तुम्ही जर युट्यूबला जाल ना, तर आपल्या युट्यूब चॅनलला एक माइंड मॅपचा कोर्स आहे. इंग्लिश मधला सुद्धा खूप सगळं अवेलेबल आहे. माइंड मॅपचा कोर्स आहे. माइंड मॅपच्या कोर्सचा काय बेनिफिट आहे की एव्हरीथिंग इज अवेलेबल इन ऑडिबल फॉर्मॅट, ऑडिओ फॉर्मॅट. बहुतेक क्लासमध्ये सांगितलं होतं मला माहित नाही. लेटेस्ट, हा माझा फोन आहे बघा. हा मी ग्रुपला टाकतो. हा माझा व्हिडिओ चालू आहे, बरोबर आहे. स्क्रीन बंद केली नाही. व्हिडिओ बंद आहे पण तरी सुद्धा ऑडिओ चालू आहे. सो हे काय आहे, हे युट्यूबचं प्रीमियम फीचर आहे, ज्यात ऍडव्हर्टाइजमेंट येत नाहीत आणि तुमचा स्क्रीन बंद केल्यानंतर सुद्धा युट्यूब चालतं. तुम्हाला माहिती खूप लोकांना. सो मग काय करा, हे मला वाटतं 250 रुपयाला काहीतरी मिळतं, और 170 रुपीजला मिळतं समथिंग मंथली. 3-4 डिव्हाइसेस हे चालू शकतं. यू टेक दिस युट्यूब प्रीमियम वाला फीचर. हे आपलं नाही आहे, युट्यूबचं आहे. ना तुम्ही म्हणाल सर सुरू झाले युट्यूब प्रीमियम. युट्यूब प्रीमियम फीचर घ्या, ज्यात तुमचा व्हिडिओ दिसेल. आणि आपल्या ज्ञानदीपच्या युट्यूब चॅनलला माइंड मॅपचा कोर्स आहे, ज्याची प्राइस आहे 119 रुपीज पर मंथ, 119 रुपये पर मंथ, 119. हा, याचा फायदा हा आहे की तुम्ही वॉकिंग करताय, प्रवास करताय, कुठेतरी गाडीनं, मोटरसायकलनं, सायकलनं जाताय, और कुठेतरी जेवायला बसलाय, लेट होतंय, सरळ युट्यूब प्रीमियम जॉईन करायचं. हा 119चा इंग्लिशवाला कोर्स जॉईन करायचा, सरळ मोबाईल बंद करायचा. सगळे माइंड मॅप ऑडिओ फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, ऑल माइंड मॅप इंग्लिश मधले. तुम्हाला ऍडव्हान्टेज काय आहे, यू आर सेव्हिंग युअर टाइम. मग संध्याकाळी प्रवास करताय, जे तुम्ही नॉर्मली म्युझिक बघता, वाचता और रीड करता, तो हा प्रीमियम फीचर तुम्ही यूज करू शकता फॉर मीडियम. मला वाटतं 99 रुपीज वाला जे आहे इज अवेलेबल इन मराठी. आणि यामध्ये काय आहे, 119 रुपये पर मंथ. आता जॉईन केलं, 2 महिन्यांनी जॉईन केलं, कधीही जॉईन करू शकता, कोणत्याही मुवमेंटला बंद करू शकता. ऍडव्हान्टेज एकच आहे की तुम्हाला हा डेटा मिळतोय जो तुम्हाला जनरली वाचावा लागला असता. आणि काय असतं की आपली ऑडिबल मेमरी सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरू होतं, जे आपण ऑटोमॅटिकली लक्षात ठेवायला सुरू करतो. युट्यूबचं फीचर आहे. किंवा तुम्हाला वाटतं की नाही सर आम्हाला युट्यूब प्रीमियम नाही घ्यायचं, फक्त हा कोर्स घ्यायचा, हा सुद्धा तुम्हाला युट्यूबला त्या ठिकाणी अवेलेबल असेल. हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक, लो स्कोरिंग टॉपिक हे तुम्हाला आम्ही देऊ. तुम्ही याला डोकं लावायची गरज नाही. हा, आम्ही देऊ म्हणजे आम्ही नाही देणार, ते प्रॉपर सगळं सिस्टमॅटिकली बनवून अभ्यास करून देणार, ज्यात 19-20चा फरक असू शकतो. ठीक आहे, आपण इथपर्यंत थांबूया. नेक्स्ट लेक्चरला परत मी एखाद दिवशी येऊन सांगेल. बट डू यू गॉट की व्हॉट, हाऊ टू प्रिपेअर फॉर युपीएससी प्रिलिम्स. मेक स्वतः टाइम टेबल बनवा, मला आणून दाखवा. मी प्रिलिम्स सेल्फ अनालिसिस शीट आज फायनल करतोय, मोस्टली उद्या किंवा परवा
एक दिवस धरून चला. परवा दिवशी मी तुम्हाला शीट घेऊन येईल, आपण परवा दिवशी परत डिस्कस करूया. उद्यापासून मला तुमच्या प्रत्येकाकडे, आता बघा 1:30 वाजता तुमचा मेसचा टाइम असेल, 10 मिनिटं आहे, आपण पीवायक्यू काढायचं, रिडिंगला सुरू करायचं, हे व्हायला हवं. राईट, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि टेस्ट द्यायला सुरू करा, स्कोरसाठी नाही. संडेला त्या नादानं सकाळी तरी लवकर उठाल यासाठी नक्की या. इट्स अ बेस्ट प्लेस टू कम. निवांत आहे. आणि सगळ्यात मेन तुम्हाला सांगू ना, सर मी घरी पेपर सोडवतो, माझा एवढा स्कोर येतो, लक्षात घ्या, तुमचं घरी पेपर सॉल्व्ह करणं आणि एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह करणं या दोन्हीच्या टेम्परामेंटमध्ये खूप मोठं अंतर असतं. त्यासाठी गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. मी थांबतो इथं, तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. यात आणखीन काही पोर्शन मी तुम्हाला खूप महत्वाचं सांगणं बाकी आहे. हा, पूछो. हाँ, संडे का इकोनॉमी टेस्ट है, तो फिर जितना आता है उतना सॉल्व करो, कोई दिक्कत नहीं है. आपने अगर कुछ पढ़ा नहीं है तो हे बंद केलं तर जितना आता है उतना सॉल्व करो, कोई दिक्कत नहीं है. हाँ, संडेचा टेस्ट. एक बात क्या है की जर आपण जेवढं इथं जे शिकवलं या पद्धतीने जर आपण गेलो ना, तर आपण जे ओपन कॉम्पिटिशन त्यांचं आपण कॉम्पिट नाही करू शकणार. तुमचा मेन, आपका मेन कंसर्न क्या होना चाहिए, 15 अप्रैल के बाद वाला जो कॉम्प्रिहेंसिव टेस्ट है उसमें अपना स्कोर आना चाहिए. लेकिन जो मोहित सावंत सर ने आपको बेसिक वाला इकोनॉमिक्स पढ़ाया था, बराबर है, तो उस हिसाब से कैन यू सॉल्व दी एमसीक्यू. तो अगर आपको लगता है कि मैं भूल गया हूं, तो आपके कोर्स में ऑलरेडी मोहित सावंत सर का वीडियोस दिया है. आप क्या करो, आप एक टाइम निकालो, सारा का सारा व्हिडिओ स्पीड से देख लो. राईट. आणि महत्वाची गोष्ट आहे की त्या रेकॉर्डेड कोर्सला तुम्ही स्पीड न बघू शकता, जो ऍडव्हान्टेज आहे. राईट, ठीक आहे, थँक्यू.